So, good morning, everyone, and very warm welcome to all of you. Today, we are going to discuss a very important topic for every MBA student. That is the how to do MBA research project. In this session, I will explain the entire MBA research project step by step in very simple terms. So, let's start research project. Now, let's understand the why the research project is very important in your MBA. These slides show the evaluation structure of your research project. Your formative assessment, that is the internal assessment, carry the 100 marks. Your project work, regular progress, internal evaluation by the guide, Viva, presentation at college level. Okay. Summative assessment. Your summative assessment, which is the external assessment, carry the 50 marks in the usually evaluated by the external examiner. And it mainly focus on your project report, your understanding of the topic, and your Viva performance. So total your research project carry the 150 marks. ठीक आहे. तर तुमचे इंटरनल आणि एक्सटर्नल मिळून प्रोजेक्टचे भरपूर मार्क्स असतात. त्यामध्ये तुम्हाला 50 जे 100 मार्क्स जे आहेत ते इंटरनल इव्हॅल्युएशन वरती असतात. तुमचं कंटिन्युअसली गाईडशी डिस्कशन वगैरे जे असेल त्याच्यावरती असतं आणि समरेटिव्ह असेसमेंटला 50 मार्क असतात. याला टोटल 6 क्रेडिट्स दिलेले आहेत. So from this slide, please remember use one thing very clearly. Research project equal to highest marks plus हाय क्रेडिट प्लस हाय इम्पॉर्टन्स. सो एवढं लक्षात ठेवायचं आहे का तुमचा रिसर्च प्रोजेक्ट जो आहे जास्त क्रेडिट्स कॅरी करणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इंटरनल मार्क्स काय करायचे आहेत जास्त आणि प्लस समरेटिव्ह असेसमेंट म्हणजे तुमचे जे एक्सटर्नल आहे त्याच्यासाठी तुमची तयारी करायची आहे रिसर्च प्रोजेक्टनुसार. ठीक आहे. सो नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण डिस्कस करूया फाउंडेशन ऑफ युअर रिसर्च प्रोजेक्ट. दॅट इज अ रिसर्च टायटल. A research title is simply the name of your research project, but remember, it is not just a name, it is the identity of your entire research. When an examiner opens your research profile, the first thing they read in your title. सो इथे तुम्हाला तुमचा जो रिसर्च प्रोजेक्ट जो आहे त्याचं फर्स्ट टायटल डिसाईड करायचं आहे. ते खूप इम्पॉर्टंट असतं. आणि रिसर्च प्रोजेक्टचं टायटल डिसाईड करताना 2-3 थिंग्स इम्पॉर्टंट ठेवायचं लक्षात ठेवायचे आहे का तुम्हाला रिसर्च प्रोजेक्ट कशावरती करायचा आहे, वेअर आर यू स्टडिंग अँड इन विच फील्ड ऑर विच स्पेशलायझेशन. या ज्या थिंग्स आहेत ज्या क्लिअर झाल्या तर तुम्ही काय करू शकता, तुमचं रिसर्च टायटल एक परफेक्ट बनवू शकता. मी तुमच्यासमोर एक एक्झाम्पल दिलेलं आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन इन डी मार्ट पुणे. सो कस्टमर सॅटिस्फॅक्शन काय झालं, तुमचा कशावरती प्रोजेक्ट करायचा आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन वरती. कुठे करायचं आहे, डी मार्ट मध्ये करणार आहात. लोकेशन कोणतं आहे, पुणे सिटी. तर हे 3 थिंग्स ज्या तुम्ही क्लिअरली घेतल्या तर तुम्हाला काय होईल, तुमचं रिसर्च टायटल काय होईल, परफेक्ट होईल. नाहीतर काही मुलं काय करतात, रिसर्च टायटल बनवताना शॉर्टमध्ये रिसर्च टायटल बनवतील. मग त्याच्यामध्ये तुम्ही दिला मागच्या वेळेस काही स्टुडंट्सनी दिला होता मार्केटिंग स्टडी किंवा बँकिंग स्टडी. सो हा काय आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली मेन्शन होत नाहीये का तुमचं रिसर्च प्रोजेक्ट कशावरती बनवायचं आहे, कशात बनवणार आहात आणि तुमचं स्पेशलायझेशन काय आहे. मार्केटिंग स्टडी काय आहे, मार्केटिंग स्टडी तर मार्केटिंग स्टडीमध्ये तुमचं मेन्शन पण होत नाही का तुमचं टॉपिक काय आहे, तुम्ही कशावरती प्रोजेक्ट बनवताय आणि लोकेशन कोणतं आहे. सो या थिंग्स तुम्हाला काय करायच्या आहेत, तुमच्या रिसर्च प्रोजेक्टमध्ये इम्पॉर्टंट्स आहेत. त्याच्यानंतर आहे तुम्ही स्टडी कशावरती करणार आहात, स्पेसिफिक तुमचा जो टायटल जो आहे हा क्लिअर आणि स्पेसिफिक पाहिजे. इट शुड बी रिलेटेड टू युअर MBA स्पेशलायझेशन. नाही तर मार्केटिंगचे स्टुडंट काय करतात, फायनान्सवरती टॉप बनवणार आहे किंवा फायनान्सचे म्हणतात आम्ही MBAच्या मार्केटिंग वरती स्पेशलायझेशन वरती काय करू, प्रोजेक्ट बनवतो, तर ते अलाउड नाहीये. ठीक आहे. सो याच्यामध्ये या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. So now most student have common doubts in mind. सर रिसर्च टॉपिक कहाँ से मिलेगा. तो तुमचा रिसर्च टॉपिक जो आहे ना, तो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ज्यावेळेस इंटर्नशिप करतात फर्स्ट एवढं लक्षात ठेवायचं आहे. Your internship is the best source of the research ideas. During the SIP, you observe customer problems, company challenges, process issue, marketing of difficulties, ओके, और फायनान्स. तो मार्केटिंग करताना काही डिफिकल्टीज झाल्यात किंवा फायनान्समध्ये काही डिफिकल्टी आला किंवा तुम्ही इंटरनल कंपनीमध्ये काय करताय, SIP करतायत,
तर तिथे काही प्रॉब्लेम्स असतात ते तुम्ही फेस करता. त्या प्रॉब्लेम्स मध्ये तुम्हाला काय आहे का त्या 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 टायमिंगला इंटर्नशिप करताना ते प्रॉब्लेम जे फेस झाले आहेत तो तुमचा काय असू शकतो, एक तुमचा रिसर्च टॉपिक असू शकतो किंवा रिसर्च प्रोजेक्टचं टायटल असू शकतो. सो या थिंग्स तुम्ही काय करायचे आहे, लक्षात ठेवायचे आहे. माझा आवाज येतो ना क्लिअरली? हॅलो. Yes, sir. Yes, Yes, sir. sir. Yes, sir. Okay. So during the SIP, you observe the customer problem, company challenges, process issue. ओके. सो इंटर्नशिप मध्ये जी प्रॉब्लेम तुम्ही पाहताय ना तो तुमचा काय करू रिसर्च टॉपिक बनणार आहे. तर ह्या थिंग्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. कंपनीमध्ये जर तुम्ही गेलात तर कंपनीमध्ये काय येईल का कंपनीचा सेल्स का कमी झाला, त्याच्यानंतर हाय एम्प्लॉयमेंट टर्नओव्हर काय आहे, त्याच्यानंतर कंपनीचे कस्टमरचे काही कंप्लेंट्स असतात. ठीक आहे. ह्या ज्या थिंग्स आहेत तुम्ही विचारात घेतला तर त्याच्यावरती पण तुम्ही काय करू शकता, तुमचा रिसर्च टॉपिक घेऊ शकता. सो दिस रिअल प्रॉब्लेम्स कॅन बी कन्वर्टेड इन टू स्ट्रॉंग रिसर्च टॉपिक्स. ओके. सो न्यूजपेपर असतील, न्यूजपेपर आता न्यूजपेपरवरती जर आपण विचार करायला गेलो तर बिझनेस न्यूज वगैरे असतील, मार्केटमध्ये कंटिन्युअसली डेली न्यूजपेपरमध्ये नवीन नवीन थिंग्स येत असतात, नवीन टॉपिक येत असतात. त्याच्यामध्ये डिजिटल पेमेंट्स असेल, स्टार्टअप्स असतील किंवा ई कॉमर्स असेल, बँकिंग अँड फायनान्शियल इश्यूज असतील. सो हे काय आहे तुमचे रिसर्च टॉपिकसाठी एक सोर्सेस आहे. याच्या थ्रू तुम्ही काय करू शकतात, तुमचा रिसर्च टॉपिक बनवू शकतात. जर मार्केटमध्ये आता सध्या काय आलंय क्रिप्टोकरन्सीवरती तुम्ही एक टॉपिक घेतला का मार्केटमध्ये क्रिप्टोकरन्सी पडते. तो याचा रिझन काय आहे की ग्लोबल न्यूज वगैरे आहे, याच्यावरती तुम्ही सर्वे करू शकतात. ठीक आहे. तर तो तुमच्या रिसर्च टॉपिक मध्ये कन्वर्ट होईल. ओके. सो या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. काही जर्नल आर्टिकल्स असतात प्रिव्हियस स्टडीज झालेल्या, तो त्याचा पण वापर तुम्हाला काय होईल तुमच्या रिसर्च प्रोजेक्टसाठी होतो. सो व्हॉट टॉपिक्स आर ऑलरेडी स्टडीज, कोणते टॉपिक झालेले आहे अगोदर, ते कोणत्या एरियामध्ये झालेले आहेत. तो जर दुसऱ्या कंट्रीजमध्ये असेल किंवा दुसऱ्या सिटीजमध्ये असेल तर तुम्ही काय करू शकता, दुसऱ्या तुमच्या सिटीजमध्ये काय करू शकता तो यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल आहे का एखादी स्टडी जी आहे ती दुसऱ्या स्टेटमध्ये झालेली असेल आणि तुम्हाला काय करायचं आहे, ती स्टडी यूज करायची आहे कुठे, तुमच्या पुणे डिस्ट्रिक्टमध्ये यूज करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या रिसर्चसाठी ती यूज करू शकता. ठीक आहे. सो ह्या जर्नल्स आणि आर्टिकल्सचा तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामध्ये जो गॅप आहे ना, तो गॅप तुम्हाला जर भेटला ना तर तुम्ही काय करू शकता, तुमचा रिसर्च टॉपिक त्याच्यावरती फायनलाइज करू शकता. मग तुमची सिटी असेल, इंडस्ट्री असेल किंवा टाइम पिरियड असेल, कोणत्या टायमिंगचा स्टडी झालेला आहे, मग काहींचा स्टडी 2010च्या आसपास झाला असेल, आताचं करंट सिच्युएशन काय आहे, AI वरती लोक काय करतायत, हे पण काय आहे तुमचे रिसर्च टॉपिक पण येऊ शकतात. सो आणि सर्वात मोठं इम्पॉर्टंट, जर तुम्हाला इथपर्यंतही तुम्हाला कळलं नाही तर मला रिसर्च टायटल कळत नाहीये काय घ्यायचं आहे, तर तुमचे गाईड्स इम्पॉर्टंट सोर्सेस आहे. तो गाईडशी ज्यावेळेस तुम्ही बोलणार असाल तर त्यांचा एक्सपिरियन्स जो आहे ना तो तुम्हाला सजेस्ट करेल त्या एक्सपिरियन्सनुसार का हा टॉपिक घे, या टॉपिकवरती तू रिसर्च कर, हे तो तुम्हाला युजफुल होईल. नाहीतर तुम्हाला शेवटपर्यंत तुम्ही काय करणार, गाईडला विचारणार नाही किंवा गाईडशी कंटिन्युअसली कॉन्टॅक्टमध्ये राहणार नाही, तर तुम्हाला शेवटी म्हणणार का सर मी हा टॉपिक घेतला आणि हे फायनल, त्यावेळेस तुम्ही गाईड काय म्हणाल, हे चालणार नाही, याच्यावरती ऑलरेडी झालेले आहेत, याचा वापर पण होणार नाहीये. तो तुम्हाला त्यावेळेस वाटतं का नाही बाबा हे आपल्याला विनाकारण असं करतात नाही, तर तुम्ही अगोदरच काय करायचं, तुमच्या गाईड करून तुमचं टायटल फायनलाइज करायचं आहे. सो नेव्हर इग्नोर देअर सजेशन, इट सेव्ह द टाइम्स अँड अवॉइड द रिजेक्शन. ओके. सो नाउ लेट्स अंडरस्टँड characteristics of good research title. Wait. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड रिसर्च टायटल. तुमचा रिसर्च टायटल जो असेल तो शॉर्ट मध्ये पाहिजे आहे किंवा पॅराग्राफ मध्ये काही मुलं राईट करून घेतात, 4 ते 5 टॉपिक एकत्र घेऊन येतात आणि म्हणतात का मला हा रिसर्च करायचा आहे. हर 4 ते 5 टॉपिक मध्ये तुमचा जर एक टॉपिक वरतीच रिसर्च होत असेल तर तुम्हाला एवढं मोठं टायटल करण्याची गरज नाहीये. तुमचं टायटल काय पाहिजे, शॉर्ट पाहिजे, क्लिअर पाहिजे आणि स्पेसिफिक पाहिजे. ठीक आहे. आणि तुमच्या बिझनेसशी रिलेटेड पाहिजे, जिथं कंपनीमध्ये करतायत तिथे असेल. ओके. आणि प्रॅक्टिकल ओरिएंटेड पाहिजे. थेरॉटिकली जर केला तर तुमचा टोटली रिसर्च प्रोजेक्ट असणार थेरॉटिकल होईल. तो ज्यावेळेस तुम्ही रिसर्च टायटल बनवतात त्यावेळेस तुम्हाला काय आहे, शॉर्ट पाहिजे, नॉट वन द फुल पॅराग्राफ, क्लिअर अँड इझी टू अंडरस्टँड, स्पेसिफिक, फोकस ऑन वन प्रॉब्लेम रिलेटेड टू युअर बिझनेस ऑर MBA, प्रॅक्टिकली बेस्ड रिअल सिच्युएशन वरती पाहिजे. जर टायटल प्रॅक्टिकल नसेल ना तर रिसर्च फक्त काय राहील, थेअरी होईल आणि त्याचा यूज पण तुम्हाला काय होणार आहे, होणार नाही याच्यामध्ये. सो काही या थिंग्स तुम्ही काय करायच्या लक्षात ठेवायच्या आहे.
एक एक बॅड एक्झाम्पल दिलेला आहे, मी मगाशी पण एक्सप्लेन केलं. तर मार्केटिंग स्टडी. सो मार्केटिंग स्टडी, वाय इज दिस बॅड टायटल? का आहे? कशासाठी बॅड टायटल म्हणू शकतो याला आपण? कोणी सांगेल? मी मगाशी पण एक्सप्लेन केलं. कशासाठी असेल? तुम्ही मार्केटिंग कशावरती करताय? विच मार्केटिंग, विच कंपनी, विच लोकेशन, विच प्रॉब्लेम, याच्यामध्ये काहीही मेन्शन नाहीये. तर तुम्हाला काय आहे, त्यावेळेस तुमचा प्रोजेक्ट काय होतं, रिजेक्ट होतो. किंवा तुम्ही ज्यावेळेस तो प्रोजेक्ट घेऊन येता ना, त्यावेळेस एक्झामिनर काय करतो, तिथं रिजेक्ट करतो आणि त्याच्यावरती क्वेश्चन करतो, तुम्ही हा टायटल का बनवला, हे कशासाठी बनवलं, कोणी सिलेक्ट केलं, ब्ला ब्ला ब्ला, ज्या कन्सेप्ट येईल त्याच्यामध्ये. सो अ वीक टायटल मीन्स वीक प्रोजेक्ट आणि स्ट्रॉंग टायटल मीन्स स्ट्रॉंग रिसर्च. सो या थिंग्स लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. सो नेक्स्ट जो आहे तुमचा एक्झिक्युटिव्ह समरी. सो नाव the most important part of your research project, that is the executive summary. Many students think the executive summary is just the formality, but actually it is a first impression of your entire project. So when the examiner open your project file, they first read an executive summary. So it should be clear, short and well structured. एक्झिक्युटिव्ह समरी म्हणजे काय, एक्झामिनरसाठी तुमचा प्रोजेक्टचा पहिला इम्प्रेशन असतो. तो पहिला इम्प्रेशन तुम्ही एक्झिक्युटिव्ह समरीमध्ये काय करतात, तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही काय काय केलं आहे, कोणती रिसर्च मेथोडॉलॉजी वापरली आहे, कोणकोणत्या कन्सेप्ट यूज केला आहे आणि त्याच्यातून तुम्हाला काय फाइंड आउट झालेलं आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही एक्झिक्युटिव्ह समरीमध्ये काय करता, शॉर्ट पॅराग्राफमध्ये काय करता, राईट करता. तो काही थिंग्स तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. ज्यावेळेस तुम्ही एक्झिक्युटिव्ह समरी राईट करतात, तो त्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे, ब्रीफ समरी ऑफ युअर कम्प्लीट रिसर्च प्रोजेक्ट. मग त्या एक्झिक्युटिव्ह समरीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, का फ्यू सेंटेन्स इंट्रोड्युसिंग द टॉपिक्स ऑफ करंट स्टडी, जी तुमची जी स्टडी केलेली आहे त्याच्याबद्दल लिहायचं. बट राईट करताना काय करायचं आहे, पास्ट स्टडीज मध्ये राईट करायचं आहे, पास्ट टेन्स मध्ये राईट करायचं आहे. कारण की एक्झिक्युटिव्ह समरी ज्यावेळेस तुम्ही राईट करतात, ही सर्वात शेवटी राईट करायची असते. प्रोजेक्टच्या स्टार्टिंगला कधीही राईट करायची नाही. ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्टच्या स्टार्टिंगला राईट करताय, तर तुम्हाला प्रोजेक्टमध्ये काय केलेलं हे कळणार नाही. ज्यावेळेस तुमचा प्रोजेक्ट होईल त्याच्यानंतर तुमची एक्झिक्युटिव्ह समरी येते. सो ही थिंग्स लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय आहे, का तुमचा एरिया असेल, एरियाचा स्टडी, जो एरिया ऑफ स्टडी असेल, इंडस्ट्री असेल, बॅकग्राऊंड असेल, या ज्या गोष्टी आहेत त्या फर्स्ट याच्यामध्ये तुम्हाला काय करायच्या आहेत, राईट करायच्या, 2-3 रेफरन्स घेऊन. मग एक एक्झाम्पल जर द्यायला गेलो, दिस स्टडी फोकस ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन इन रिटेल स्टोर्स इन पुणे, कन्सिडरिंग द ग्रोइंग द कॉम्पिटिशन इन द ऑर्गनाइज रिटेल स्टोर्स. हे जे आहेत ना, हे इंट्रोडक्शन झालं तुमचं, कशावरती स्टडी करणार आहात, कशावरती प्रोजेक्ट करणार आहात याच्यावरती. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम. तर क्लिअरली मेन्शन काय आहे, व्हॉट प्रॉब्लेम यू आर द स्टडी. इथं क्लिअरली मेन्शन करायचं तुम्ही कशावरती तुम्ही स्टडी करताय, स्पेसिफिकली रिअल लाईफ बेस, डायरेक्टली कनेक्टेड टू युअर टॉपिक. तुमचा जो टॉपिक आहे ना त्याच्याशी कनेक्टेड व्हायला पाहिजे. मग डीपीसी एट द ग्रोथ इन द रिटेल सेक्टर स्टोर, मेनी कस्टमर डिसॅटिस्फाईड ड्यू टू द कस्टमर सर्व्हिस क्वालिटी इश्यू. जर हा तुम्ही हे जर मेन्शन केलं, तर म्हणजे तुमचं काय होत आहे, का टायटलशी मॅच होत आहे, का बाबा कस्टमर्स प्रॉब्लेम फेस करतायत, त्या प्रॉब्लेमशी मला काय करायचं आहे, हा स्टडी मी फाइंड आउट केलेला आहे आणि ह्याच्याबद्दल मी राईट केलेलं आहे, ह्या प्रोजेक्ट याच्यासाठी हा प्रोजेक्ट घेतलेला आहे. मग ग्रोथ रिटेल खूप सारे शॉप ओपन केले, रिटेल स्टोअर्स ओपन झाले, बट कस्टमर काय सॅटिस्फाईड नाहीये. का सॅटिस्फाईड नाहीये? मग ते प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला त्याच्यामध्ये राईट करायचे आहे. ठीक आहे. इथपर्यंत कळालं स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम? हॅलो, इथपर्यंत कळालं? येस सर. ओके. सो नेक्स्ट आहे तुम्ही जो हे करणार आहात, ब्रीफ डिस्क्रिप्शन ऑफ द मेथडलॉजी. तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये काय, हाऊ यू कंडक्टेड द रिसर्च, ड्युरेशन ऑफ द स्टडी, सॅम्पल साईज, सिलेक्शन अँड डेटा कलेक्शन मेथड, या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला काय करायच्या आहेत, त्या मेथडलॉजीमध्ये मेन्शन करायच्या आहेत. तुम्ही कोणता ड्युरेशन, तुमचा स्टडी किती महिन्याचा आहे, 2 महिन्याचा आहे की 3 महिन्याचा आहे, त्याच्यानंतर तुमची सॅम्पल साईज किती आहे, तुम्ही 100 सॅम्पल घेतले, 150 सॅम्पल घेतले की 200 सॅम्पल घेतले, तर किती लोकांकडून डेटा कलेक्ट केला, या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत तिथं एक्झिक्युटिव्ह समरीमध्ये तुम्ही मेन्शन करणार आहात. पूर्ण डीप मध्ये मेन्शन नाही करायचं, शॉर्ट मध्ये मेन्शन करायचं आहे.
नाहीतर तुम्ही काय करणार, मी ही मेथोडॉलॉजी यूज केली, ती गेली, किंवा मेथोडॉलॉजीचं पूर्ण चॅप्टर इकडे टाकणार नाही. एक्झिक्युटिव्ह समरी मध्ये काय करायचं आहे, तुम्हाला शॉर्ट मध्ये करायचं आहे. मी एक एक्झाम्पल मगाशी पण दिलं होतं आणि त्याच्याशी कनेक्टेड देतो. तर द स्टडी वॉज कंडक्टेड ओव्हर द पिरियड ऑफ द 2 months युझिंग द स्ट्रक्चर क्वेश्चनर विथ द 100 रिस्पॉन्सर इन पुणे. हे काय आलं, तुमचं मेथोडॉलॉजीच्या बद्दल एक्सप्लेनेशन झालं. ही मेथोडॉलॉजी मग काय केलं मी, काय 2 महिन्यासाठी मी काय केलं, प्रोजेक्ट बनवला होता. त्या 2 महिन्याचा स्टडी केला. त्याच्यामध्ये मी एक क्वेश्चनेअर वापरली. क्वेश्चनेअर मधून 100 लोकांचा रिस्पॉन्सेस कलेक्ट केला. कुठे, पुण्यामध्ये. तो हे काय आलं, माझ्या मेथोडॉलॉजी मध्ये एक्सप्लेन झालं. मग कोणत्या मेथोडॉलॉजीच्या चॅप्टरमध्ये या थिंग्स येतील. ठीक आहे. तर एक्झिक्युटिव्ह समरी फक्त ओव्हरव्ह्यू द्यायचा असतो, डिटेलमध्ये राईट नाही करायचा. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. मग पुढचं आहे सिग्निफिकन्स अँड इम्प्लिकेशन ऑफ द स्टडी. दिस इज द वेअर द एक्सप्लेन द वाय युअर स्टडी इज इम्पॉर्टंट. इथं काय करायचं, तुमचा स्टडी का इम्पॉर्टंट आहे याच्याबद्दल लिहायचं आहे. मग तुमचं हाऊ इट हेल्प बिझनेसेस, हाऊ इट फिल द रिसर्च गॅप, हाऊ इट इम्प्रूव्ह द अंडरस्टँडिंग, प्रॅक्टिकल बेनिफिट. तर तो ह्या ज्या गोष्टी आहेत ना, मग तुमचा बिझनेससाठी काय युजफुल झाला का, मी हा स्टडी जो करणार आहे मग ह्या बिझनेससाठी युजफुल कसा आहे. फॉर एक्झाम्पल कस्टमर सॅटिस्फाईड नाहीये, तर मग हे कस्टमर का सॅटिस्फाईड नाहीये, कारण माझ्या फूड डिलिव्हरीमध्ये टाइम होतोय. त्याच्यामुळे कस्टमर सॅटिस्फाईड होत नाही. मग डिलिव्हरी लवकर व्हायला पाहिजे. ज्यावेळेस लोकांच्या घरी लवकर तो प्रोडक्ट पोहोचेल तर कस्टमर काय करतील, सॅटिस्फाईड होतील, लवकर लवकर त्याला जेवण भेटेल वगैरे, किंवा त्याचं पार्सल वगैरे त्यांना भेटेल. सो ह्या ज्या गोष्टी आहेत, मग हा बिझनेसला काय होतं, फाइंड आउट होतं. मग त्याच्यानंतर रिसर्च गॅप आहे. कस्टमर सॅटिस्फाईड होत नाहीये. कस्टमर सॅटिस्फाईड न होण्याचं कारण काय होतं ते आपण सांगितलं. त्याच्यानंतर तुम्ही मग काय काय अजून याच्यामध्ये ऍड करू शकता तुमच्या, आणि प्रॅक्टिकल बेनिफिट्स वगैरे होतील. ठीक आहे. सो याचा वापर जो आहे तुम्ही लक्षात ठेवा. तर सिग्निफिकन्स आणि इम्प्लिकेशन मध्ये काय करायचं आहे, तुम्हाला वाय युअर रिसर्च इज इम्पॉर्टंट हे राईट करायचं आहे. ठीक आहे. मग या थिंग्स लक्षात ठेवायच्या आहेत. मग एक्झिक्युटिव्ह समरी राईट करताना काय करायचं, कीप द एक्झिक्युटिव्ह समरी 1 to 2 पेजेस ओनली. यूज सिम्पल थिंग्स, नो टेबल्स, नो चार्ट्स. त्याच्यानंतर राईट इन पास्ट टेन्स. हे सर्वात इम्पॉर्टंट ठेवायचं आहे. ठीक आहे. एक्झिक्युटिव्ह समरी ज्यावेळेस तुम्ही राईट करणार आहात तर सर्वात शेवटी राईट करायचे आहे, ज्यावेळेस तुमचा रिसर्च प्रोजेक्ट होईल तेव्हा. ओके, इथपर्यंत कळालं. त्याच्यानंतर आहे तुमचे चॅप्टर्स, जे तुमच्या रिसर्च प्रोजेक्टमध्ये यूज करायचे आहेत. म्हणजे तुमचे किती चॅप्टर्स आहेत, किती आहेत, किती चॅप्टर्स आहेत हे. आवाज येतोय ना माझा, का बंद झालाय? येतो सर. हा, तर किती चॅप्टर्स आहे हे? 8. 8 चॅप्टर्स आहे. तर सो तुमचा रिसर्च प्रोजेक्ट जो आहे 8 चॅप्टर्स मध्ये तुम्हाला राईट करायचं आहे. त्याच्यामध्ये तुमचं इंट्रोडक्शन येईल, रिव्ह्यू ऑफ द लिटरेचर येईल, त्याच्यानंतर प्रॉब्लेम स्टेटमेंट अँड रिसर्च हायपोथिसिस असेल, रिसर्च मेथोडॉलॉजी असेल, डेटा अनालिसिस असेल, रिझल्ट जो आहे तुमचा, त्याच्यानंतर डिस्कशन आणि रेफरन्स. सो आपण काय करूया, वन बाय वन काय करू, प्रत्येक चॅप्टर मध्ये काय काय राईट करायचं आहे ना याच्याबद्दल पाहूया. ठीक आहे. So now we start the first chapter, introduction chapter. So this chapter is the foundation of your entire research project. If your introduction chapter is strong, the examiner automatically feels that your project is well planned. इंट्रोडक्शन चॅप्टर म्हणजे काय आहे, तुमचा संपूर्ण प्रोजेक्टचा पाया आहे. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ज्यावेळेस इंट्रोडक्शन करणार आहात, मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, 5 इम्पॉर्टंट थिंग्स लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. तो एक जर्नल ओव्हरव्ह्यू असेल. त्याच्यानंतर म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडस्ट्री असेल, इंडस्ट्रीचा बॅकग्राऊंड असेल, करंट ट्रेंड्स असतील, जनरल सिच्युएशन असेल. डू नॉट डायरेक्टली टू जम्प द प्रॉब्लेम. इथं काय करायचं, तुमच्या प्रॉब्लेम वरती डायरेक्ट नाही एंट्री करायची. काय करायचं, पहिला इंडस्ट्रीचा बॅकग्राऊंडला घ्यायचा, त्याच्यानंतर करंट ट्रेंड्स घ्यायचे, जनरल सिच्युएशन घ्यायची काय काय आहे, आणि मग त्याच्यानंतर काय करायचं आहे, बाकीच्या सिच्युएशन वरती. मग एक एक्झाम्पल जर द्यायला गेलो, ऑनलाईन शॉपिंगचं घेतलं. ऑनलाईन शॉपिंग इज ग्रोईंग रॅपिडली इन इंडिया ड्यू टू द इंटरनेट ऍक्सेस आणि स्मार्टफोन एजेस. काय आलं याच्यामध्ये, मी काय केलं का, ऑनलाईन शॉपिंगचं लोकांचं काय करताय, लोक ऑनलाईन शॉपिंग जास्त करतायत का मार्केटमध्ये मग लोकांकडे इंटरनेट ऍक्सेस आणि स्मार्टफोन जास्त वगैरे आल्यामुळे काय आलं, लोक काय करतात, ऑनलाईन शॉपिंग वरती जास्त भर द्यायला लागले. आता आपण प्रत्येकाचा विचार केला सिच्युएशन वरती, ज्यांच्याकडं इंटरनेट किंवा विदाउट इंटरनेट कनेक्टिव्हिटीचे मोबाईल असतील ते ऑनलाईन शॉपिंग वरती जाणार नाहीये.
बट तुम्ही जनरली बसलेले असाल आणि तुम्ही काय करता, मोबाईल फोन हातात घेणार आणि चेक करणार. मला आज मी पाहिले हे का कोणीतरी नवीन शर्ट घातला होता, तो शर्ट मला आवडला. मग तुम्ही काय करणार, नेटवरती जाऊन सर्च करणार त्याच्याशी रिलेटेड काही आहे का, है ना. तो याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, जनरली काय करायचं आहे, नवीन ट्रेंड्स काय आहे, त्याचे करंट ट्रेंड्स काय आहे त्याच्याबद्दल द्यायचे, जनरल सिच्युएशन काय आहे त्याच्याबद्दल राईट करायचं, इंडस्ट्री बॅकग्राऊंड काय आहे त्याच्याबद्दल काय करायचं तुम्हाला याच्यामध्ये राईट करायचं. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट जो घेतला आपण, तर मेन रिसर्च क्वेश्चन, एक्सप्लेन द व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट टू स्टडी. याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, तुम्हाला काय स्टडी करायचं आहे त्याच्याबद्दल राईट करायचं एक्झॅक्टली. मग व्हॉट इज द कोर इश्यूज, व्हॉट क्वेश्चन्स आर यू ट्राईंग टू आन्सर, कोणकोणते क्वेश्चन्स आहे ज्याचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे, असे वाले. मग हाऊ इज ऑनलाईन शॉपिंग अफेक्ट द लोकल रिटेलर इन पुणे. ठीक आहे, एवढं जरी एक्झाम्पल जर मी तुम्हाला सांगितलं, हाऊ इज ऑनलाईन शॉपिंग अफेक्टिंग द लोकल रिटेलर्स इन पुणे, हे जो क्वेश्चन आहे याचा शोध घेण्यासाठी तुम्ही काय करताय, हा रिसर्च करतायत. इथपर्यंत कळालं. तर मेन रिसर्च क्वेश्चन काय आहे तुमचा, हा आहे. मग याच्यामध्ये तुम्ही काय करणार, डायरेक्ट डायरेक्शन देताय तुमच्या रिसर्चचा. ठीक आहे, तुमच्या रिसर्च प्रोजेक्टचा काय करणार आहात, डायरेक्ट डायरेक्शन देणार आहात. थर्ड जो आहे तुमचा स्टडीचं, इट शोज वाय द स्टडी इज इम्पॉर्टंट. Here you explain the why this study is important, who is affected, why this problem is matter, why it need to study. ठीक आहे. याच्यामध्ये मग तुम्हाला काय आहे का, कोणावरती इम्पॅक्ट झालेला आहे, कोणाला हा प्रॉब्लेम फेस होतोय, त्याच्यानंतर या स्टडीची का गरज आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला राईट करायचं आहे, इम्पॉर्टन्स राईट करायचं आहे. तुम्हाला तुमच्या स्टडीच्या बद्दल काय करायचं आहे, त्याचा इम्पॉर्टन्स राईट करायचा आहे या पॉईंट्समध्ये. मग त्याच्यानंतर काय आहे, पुढचं जर घेतला, हाऊ द स्टडी विल हेल्प द फील्ड, कोणत्या प्रोजेक्टला, किंवा इट एक्सप्लेन द हाऊ द स्टडी विल हेल्प द फील्ड. मग ह्याची तुमच्या बिझनेसला काही हेल्पफुल होईल, तुमच्या बिझनेससाठी कसा इम्पॉर्टन्स आहे, त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंगसाठी कसं हेल्पफुल होईल, त्याच्यानंतर ऍड व्हॅल्यू टू अकॅडमिक नॉलेज. या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तुमच्याला काय करायचं त्याच्यामध्ये राईट करायचं आहे. मी एक एक्झाम्पल देतो, दिस स्टडी विल हेल्प द स्मॉल रिटेलर्स adopt a better strategy to compete with the online platform. मग ह्याचा वापर काय आहे का, स्मॉल जे रिटेलर्स आहेत जे ऑनलाईन वरती नाही आहेत, तर त्यांच्यासाठी काय आहे, या स्टडीचा युजफुल होऊ शकतो का, नवीन स्ट्रॅटेजी जे कोणते ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती बिझनेसेस आहेत त्यांना कम्पीट करण्यासाठी. ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोअर जर घेतले तर तुम्ही ऑनलाईन इझिली पोहोचू शकता, कॅटलॉग्स पाहू शकता, त्याच्यावरती या गोष्टी ज्या आहेत खरेदी करू शकतात. ऑफलाईन शॉपवरती तुम्हाला तिथं पर्सनली जावं लागतं, तिथे गेल्यानंतर तिथे तुम्ही प्रोडक्ट पाहणार, त्याच्यानंतर ते अवेलेबल असेल नसेल. जर याच्यामध्ये जर हा प्रॉब्लेम जो आहे याच्यावरती जर पाहिला आपण, तर रिटेल शॉपला काय होईल का, एक नवीन वेबसाईट किंवा एक शॉर्ट ऍप्लिकेशन बनवलं का, ह्यांचे कॅटलॉग्स वगैरे व्हॉट्सअपवरती घेतलं, मग आमच्याकडे हे प्रोडक्ट्स वगैरे आहेत हे टाकले, तर ह्यांच्यासाठी बिझनेससाठी हे हेल्पफुल होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पाचवा जो, रिझन फॉर डुईंग द रिसर्च, फायनली एक्सप्लेन द वाय युअर पर्सनली सिलेक्ट दिस टॉपिक. तुम्ही हा टॉपिक का सिलेक्ट केलाय याच्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे, ह्या इंट्रोडक्शन चॅप्टरमध्ये टाकायचं आहे. दिस टॉपिक, मी एक एक्झाम्पल देतो, दिस टॉपिक वॉज सिलेक्टेड ड्यू टू द इन्क्रीजिंग चॅलेंजेस फेस बाय द स्मॉल रिटेल ऑब्झर्व ड्युरिंग द मार्केट विजिट. ओके. मग हा जो आहे हे मी काय केलं, माझ्या याच्यामध्ये रिझन मध्ये राईट केलं. मग मी म्हणणार आहे का टॉपिक, मी काय मग याच्यामध्ये काय असतं, टॉपिक का निवडला हे सांगणं खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणजे मी एखादी रिसर्च घेतली आणि त्याच्यामध्ये मेन्शन केलंच नाही मला हा टॉपिक कशासाठी घेतलाय, काय आहे याचं व्हॅल्यूज आहे ते. मग तुमच्या इंट्रोडक्शन चॅप्टर मध्ये काय करायचं आहे, तुम्हाला रिझन राईट करायचं आहे, तुम्ही रिसर्च का टॉपिक हा का सिलेक्ट केला. आणि तुमच्या क्वेश्चन मध्ये किंवा वायवा ज्यावेळेस असते त्यावेळेस रिसर्च जो एक्झामिनर असतो तो काय करतो, तुम्हाला पहिला क्वेश्चन हाच विचारतो, तुम्ही हा रिसर्च टायटल का घेतला. सो त्यावेळेस तुम्हाला हे आन्सर देता येईल पाहिजे. ठीक आहे. तर नेक्स्ट याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहू. या एक्झाम्पल मध्ये तुम्ही पहा, इम्पॅक्ट ऑफ ऑनलाईन शॉपिंग ऑन लोकल रिटेल्स इन पुणे. ऑनलाईन शॉपिंगचा इम्पॅक्ट जो आहे तो लोकल रिटेल्स वरती काय झाला ह्याच्याबद्दल काय केलं, मी हा एक्झाम्पल घेतला. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही काय करणार, हा टायटल होता आणि त्याच्याबद्दल मी काय केलं, एक शॉर्ट इंट्रोडक्शन राईट केलं. ऑनलाईन शॉपिंग इज growing rapidly in India. Many customers prefer Amazon and Flipkart because of the
Because of this, local shopkeeper in Pune are facing the business challenges. This study aims to understand this impact and suggest the solution for small retailer. म्हणजे मी काय केलं, मी रिसर्च टायटल का घेतला आणि त्याच्याबद्दल याचा वापर आणि याचा बेनिफिट कोणासाठी आणि कसा होऊ शकतो याच्याबद्दल सगळं याच्यामध्ये मेन्शन केलं. फर्स्ट ग्रोथ लिहिली, त्याच्यानंतर मग कस्टमरचं बिहेवियर, देन प्रॉब्लेम, देन पर्पज ऑफ स्टडीज, या ज्या गोष्टी आहेत मी याच्यामध्ये मेन्शन केल्या व्हेरी क्लिअरली, व्हेरी स्पेसिफिक आणि व्हेरी प्रॅक्टिकली. ठीक आहे. सो इंट्रोडक्शन ज्यावेळेस तुम्ही राईट करणार आहात तर या थिंग्स तुमच्या लक्षात ठेवायला पाहिजे. मग इंट्रोडक्शन चॅप्टर मध्ये तुमचा स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम. ठीक आहे, पहिलं इंट्रोडक्शन झालं, त्याच्यानंतर दुसरं येतो ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोजेक्ट. सर्वात इम्पॉर्टन्स, आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला का प्रोजेक्ट करताय आणि त्याचा उद्देश, त्या प्रोजेक्टमध्ये तो प्रोजेक्ट करायचा उद्देश काय आहे, काय काय साध्य करणार आहात, हे सगळं काय आहे तुमच्या ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोजेक्ट मध्ये. सो मेन्शन व्हॉट यू वॉन्ट टू अचीव्ह थ्रू द दिस स्टडी. मिनिमम 3 to 5 ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला काय करायचे आहेत, राईट करायचे आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्टिव्ह राईट करतात त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, टू पासून स्टार्ट करायचं. टू अनालाइज, टू टू अनालाइज, त्याच्यानंतर टू टू स्टडी, टू नो, हे काय करायचे, हे असं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह करायचं आहे. काही किंवा मुलं काय करतात, चॅट जीपीटीला जातात आणि चॅट जीपीटी वरती सर्च करतात, मला ऑब्जेक्टिव्ह दे या प्रोजेक्टच्या बद्दल, आणि तो काय करतो, शॉर्टमध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि तेच ऑब्जेक्टिव्ह घेऊन येतात. त्याच्यामध्ये काही क्लिअरली होतच नाही ना, काय करणार आहात या प्रोजेक्टमध्ये, कशावरती करणार आहात, काय अनालाइज करणार आहात, काय इम्पॅक्ट होणार आहे, काय लर्न करणार आहात, हे काही मेन्शन होत नाही. सो ऑब्जेक्टिव्ह ज्यावेळेस तुम्ही राईट करणार आहात तर 3 ते 5 ऑब्जेक्टिव्ह खूप झाले, जास्त ऑब्जेक्टिव्हची गरज नाहीये. आणि त्याच्यामध्ये राईट करताना टूने सुरुवात करा. ठीक आहे. सो पर्पज ऑफ द प्रोजेक्ट, एक्सप्लेन द वाय द प्रोजेक्ट इज बिंग कंडक्टेड. का प्रोजेक्ट तुम्ही घेतला, कशासाठी घेतला, हे काय करायचं तुम्हाला पर्पज ऑफ प्रोजेक्ट मध्ये राईट करायचं आहे. त्याच्यानंतर थेरॉटिकल फ्रेमवर्क आहे. थेरॉटिकल फ्रेमवर्क मध्ये काय आहे, ब्रीफली मेन्शन द थेरीज और कन्सेप्ट रिलेटेड टू द युअर टॉपिक. तुमच्या टॉपिकशी रिलेटेड ज्या काही थेरीज आहेत त्या काय करायच्या आहेत तुम्हाला ब्रीफली एक्सप्लेन करायच्या आहेत. ठीक आहे, या इंट्रोडक्शन चॅप्टर्स मध्ये येतील. त्याच्यानंतर आहे सिग्निफिकन्स ऑफ द प्रोजेक्ट. एक्सप्लेन हाऊ दिस स्टडी इज युजफुल. या स्टडीचा वापर किंवा ही स्टडी कशी युजफुल आहे हे सिग्निफिकन्स ऑफ द प्रोजेक्ट मध्ये तुम्ही मेन्शन करणार. आणि लास्ट आहे डेफिनेशन ऑफ टर्म. तुमच्या प्रोजेक्टमध्ये कोणकोणते डेफिनेशन्स आहेत, म्हणजे आता ऑनलाईन शॉपिंगचं जर घेतलं तर मग ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहे, प्लॅटफॉर्मची डेफिनेशन तुम्हाला राईट करायची आहे. त्याच्यानंतर रिटेल्स आहे, रिटेलच्या बद्दल तुम्हाला रिटेल ज्या टर्म्स तुमच्या प्रोजेक्टमध्ये ज्या येत आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचं, त्यांचे डेफिनेशन राईट करायचे आहे. डिफाईन द इम्पॉर्टंट टेक्निकल वर्ड यूज इन द युअर रिसर्च. ठीक आहे. सो इंट्रोडक्शन चॅप्टर नीट लिहिलं तर पुढचे चॅप्टर्स आपोआप सोपे होते. तो पहिला चॅप्टर जो आहे तो आपला इंट्रोडक्शन आहे. इंट्रोडक्शनचा चॅप्टर कळाला तुम्हाला? येस सर. ओके, इथपर्यंत काही डाऊट्स कोणाला काही नाहीये? ठीक आहे. सो नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण पाहू. सो या स्लाइड मध्ये रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे काय? नाव दिस चॅप्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इट शो द एक्झामिनर दॅट यू हॅव द स्टडी युअर टॉपिक प्रॉपरली. मग याच्यामध्ये तुम्ही काय करता, तर तुमचा जो प्रिव्हियस काही तुमच्या टॉपिकशी रिलेटेड स्टडीज ज्या झालेल्या आहेत त्याच्यामधला जो गॅप आहे ना ते ह्याच्यामध्ये तुम्ही काय करता, मेन्शन करता. आणि त्यांचे कोणी काय स्टडी केले असतील ते फाइंड आउट करून त्याच्यामध्ये तुमच्या आणि त्यांच्या रिसर्चमध्ये काय गॅप आहे हे तुम्हाला काय करतात, रिव्ह्यू ऑफ लिटरेचरमध्ये राईट करावं लागतं. लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे दाखवणे की आपण आधीचा अभ्यास वाचलेला आहे, याच्यामध्ये ऑलरेडी रिसर्च प्रोजेक्ट झालेला आहे. मग तो स्टडी झाल्यानंतर आपण काय केलं आहे का, माझ्या एरियामध्ये हा स्टडी नाही झालेला, भलेही तो नाशिक डिस्ट्रिक्ट मध्ये झालेला असेल, मी पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये प्रोजेक्ट करतोय, तो पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये काय असेल तर हे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये तू फाइंड आउट करू शकतो किंवा लोकांचं सजेशन वगैरे. ठीक आहे. मग याच्यामध्ये पहिला जो पॉइंट आहे, स्टडी द प्रिव्हियस रिसर्च ऑन युअर टॉपिक. प्रिव्हियस रिसर्च जो आहे तो पहिला स्टडी करा. फर्स्ट यू स्टडी व्हॉट अदर रिसर्च हॅव ऑलरेडी डन ऑन युअर टॉपिक. दिस हेल्प टू अंडरस्टँड व्हॉट इज ऑलरेडी नो, व्हॉट प्रॉब्लेम एक्झिस्ट, व्हॉट मेथड्स आर यूज. ओके. सो याच्यानंतर तुम्हाला मग कोणकोणत्या
स्टडीज झालेल्या आहेत, त्यांचा प्रॉब्लेम काय होता ऑलरेडी आणि त्यांनी काय फाइंड आउट केलं आणि तुमच्या रिसर्चसाठी ते काय हेल्पफुल होऊ शकतं का, हे पण काय आहे तुम्ही तुमच्या लिटरेचर रिव्ह्यूमध्ये रेट करू शकता. सेकंड आहे यूज द ऑथेंटिकेट सोर्सेस. काय आहे ऑथेंटिकेट सोर्सेस? मग ते ऑथेंटिकेट सोर्सेस कोणकोणते आहेत? तुमचे बुक्स असतील, जर्नल्स असतील, रिपोर्ट्स, वेबसाईट्स. वेबसाईट्स पण कोणते घ्यायचे आहेत? गव्हर्नमेंट असतील किंवा रेप्युटेड वेबसाईट असतील किंवा साधे जे काही ब्लॉग्स वगैरे जे असतात ते चालत नाही. बट रेप्युटेड ब्लॉग्स वगैरे जे असतील ज्याच्यावरती लोकांचे सजेशन्स वगैरे असतील किंवा लोकांनी थॉट्स वगैरे शेअर केलेले असतील ते, बट रेप्युटेड पाहिजे. म्हणजे आरबीआयची वेबसाईट आहे, आरबीआयच्या वेबसाईटवरून डेटा घेतला, हा ऑथेंटिकेट डेटा झाला. सो ह्या वेबसाईट तुम्ही घ्या. रिपोर्ट्स, आरबीआयचे रिपोर्ट्स आले, सेबीचे रिपोर्ट्स आले किंवा गव्हर्नमेंटचे रिपोर्ट्स आले, तर ते काय आहेत ते युजफुल होतील. काही रिसर्च पेपर झालेले असतील किंवा बुक्स वगैरे तुम्ही वापरले, रिसर्चचे बुक्स वगैरे असतील, ते काय करतील याच्यामध्ये घेतील. मग याच्यामध्ये ज्यावेळेस लक्षात एक थिंग सांगायची, अवॉइड द रॅन्डम ब्लॉग्स अँड नॉन ऑथेंटिकेट सोर्सेस. मग जर तुम्ही रॉंग सोर्सेस जर वापरले तर तुमचा प्रोजेक्ट ऑटोमॅटिकली वीक होणार आहे. तुम्ही रॉंग सोर्सेस वापरायचे नाही. ठीक आहे. सो रिव्ह्यू ऑफ लिटरेचर राईट करताना या थिंग्स लक्षात ठेवायचे आहे. तिसरा जो आहे, शो व्हॉट ऑदर रिसर्च फाउंड. व्हॉट ऑदर रिसर्चर्स काय फाउंड केलं. मग या चॅप्टरमध्ये तुम्ही काय काय त्यांच्या फाइंडिंग्स आणि प्रिव्हियस स्टडी, इम्पॉर्टंट कन्क्लुजन जे असतील, मग या थिंग्स तुम्ही लक्षात ठेवायच्या. यू आर द रिपोर्टिंग देअर फाइंडिंग, नॉट युअर ओन. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही त्यांच्या फाइंडिंग्स राईट करायचे, तुमच्या वर्डमध्ये कधीच राईट करायचं नाही. ठीक आहे. तर मला हे वाटतंय, मग तुम्हाला ते वाटते नाही, त्यांनी काय फाइंड आउट केलं आहे त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काय करायचं, तुमच्या ह्याच्यामध्ये हे राईट करायचं आहे. तो तुमच्या वर्ड्समध्ये काहीही किंवा स्वतःच्या थिंग्स त्याच्यामध्ये ऍड करायच्या नाहीये. ओके. मग एक्सप्लेन हाऊ युअर रिसर्च इज डिफरंट. इथं काय करायचं आहे, तुमची रिसर्च का डिफरंट आहे हे एक्सप्लेन करायचं आहे. आणि हा सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. का का यू मस्ट क्लिअरली शो द हाऊ युअर रिसर्च इज युनिक. व्हॉट गॅप युअर स्टडी इज फिलिंग. मग कोणता गॅप आहे तुमच्या रिसर्च आणि त्यांच्या रिसर्चमध्ये, काय डिफरन्स आहे. जर तुमचा रिसर्च आणि त्यांचा रिसर्च सेम असेल तर तुमच्या रिसर्चला काही फायदा नाही, काही इम्पॉर्टन्स राहणार नाही. जर तुमच्या आणि त्यांच्या रिसर्चमध्ये जर गॅप असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय होईल, या स्टडीचा युजफुल होईल. तर या थिंग्स तुम्ही लक्षात ठेवायचं. प्रिव्हियस स्टडीज फोकस ऑन इंडिया. मी एक एक्झाम्पल देतो. प्रिव्हियस स्टडी फोकस ऑन इंडिया बट युअर स्टडीज फोकस ऑन पुणे सिटी. बाकीच्या ज्या स्टडी होत्या त्या इंडियाच्या इंडियामध्ये होत्या किंवा उदर लोकेशन्स होते. एक मिनिट. हॅलो. काही मुलांना काही क्वेश्चन्स आहेत का? प्रथमेश ठोंबरे. आपण No, sir. No, sir. ओके. ठीक आहे. अजून
सिलेंडरचा आवाज येतोय. हो, एक आठवडा एक नाही 2-3 दिवस अगोदर सांगतो. सेशन थांबलंय का? हॅलो, आवाज येतोय ना? Yes, sir. हॅलो, आवाज येतोय क्लिअर? ठीक आहे. हॅलो. सो तुमचा जो लिटरेचर जो रिव्ह्यू आहे तो प्रिव्हियसली 5 स्टडीज जे झाले त्याच्यावरती पाहिजे. कॉपी पेस्ट नको आहे. ठीक आहे, किंवा तुमच्या स्वतःच्या वर्ड्समध्ये तुम्हाला राईट करायचं आहे. जर प्रिव्हियस स्टडी जर झालाय तुमच्या टॉपिकशी रिलेटेड पाहिजे. कस्टमर सॅटिस्फॅक्शन, कस्टमर सॅटिस्फॅक्शनवरती जर तुम्ही करताय तर तुम्हाला एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन किंवा बिझनेस ओनर सॅटिस्फॅक्शन याच्यावरती बोलून चालणार नाही. तर तुम्हाला कस्टमर सॅटिस्फॅक्शनचे जर्नल फाइंड आउट करायचे आहे. ते पण काय आहे, ऑनलाईन शॉपिंगच्या बद्दल असेल, आपल्या कंट्रीमध्ये असेल, अदर कंट्रीमध्ये असेल किंवा अदर स्टेटमध्ये असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायच्या आहेत आणि प्रॉपरली तुमच्या रिसर्च टॉपिकशी घ्यायचं आहे. ठीक आहे, कोणते कोणते सोर्सेस असतील तुम्हाला लिटरेचर रिव्ह्यू घेण्यासाठी? मग रिसर्च जर्नल्स असेल, मग बिझनेस मॅगझिन असतील, त्याच्यानंतर कंपनीचे रिपोर्ट्स असतील, गव्हर्नमेंट वेबसाईट, बुक्स वगैरे जे आहेत ते. ओके, सो मी एक एक्झाम्पल तुमच्यासमोर दिलेलं आहे का RBI रिपोर्ट फॉर फायनान्स टॉपिक.
आरबीआयचे जे रिपोर्ट्स आहेत तुमच्या फायनान्सच्या टॉपिकसाठी युजफुल होते. मार्केटिंगचे जर्नल्स आहेत हे मार्केटिंगच्या टॉपिकशी युजफुल होते. सो त्या गोष्टी सर्च करता येईल. तुमच्याकडे गुगल स्कॉलर आहे, रिसर्च गेट आहे, ऑनलाईन वेबसाईट आहेत अवेलेबल आणि तिथे तुम्हाला लिटरेचर रिव्ह्यूसाठी रिसर्च पेपर भेटतील. बुक्स पण ऑनलाईन अवेलेबल आहेत. सो या सोर्सेस जो आहे ना तुम्हाला ते यूज करायचं आहे. मग फायनान्सच्या टॉपिकसाठी तुम्ही काय ना आरबीआय रिपोर्ट घेणार, सेबीचे रिपोर्ट घेणार, ठीक आहे. मार्केटिंग टॉपिकसाठी मार्केटिंगचे जर्नल घेणार, एचआरच्या टॉपिकसाठी एचआरचे जर्नल्स असतील, रिपोर्ट्स असतील, ऑपरेशनच्या टॉपिकसाठी इंडस्ट्रीचे रिपोर्ट्स वगैरे जे असतील हे काय करणार या सोर्सेसचा तुम्ही काय करणार आहे यूज करणार आहात. ठीक आहे. सो नेक्स्ट, हाऊ टू राईट युअर लिटरेचर रिव्ह्यू. फर्स्ट, read the previous study. Read at least 8 to 15 research paper related to your topic. Next, फॉर एक्झाम्पल तुम्ही 8 ते 15 रिसर्च पेपर घेतले मागचे, तर ते काय करणार तुम्ही गुगलवरती तुमचं जाणार कस्टमर सॅटिस्फॅक्शन कशामध्ये आहेत, मग ऑफलाईन शॉप, ऑनलाईन शॉप त्याच्याशी रिलेटेड गुगलवरती आहे तुम्हाला सर्च करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो डेटा भेटेल, त्याच्यानंतर ते रिसर्च पेपर भेटतील. ठीक आहे. मी एक एक्झाम्पल पण तुमच्याकडे दिलेलं आहे ऑनलाईन इथं समोर. तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन इन ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप हा जो टॉपिक आहे आपला घेतलेला आहे. अकॉर्डिंग त्याच्यामध्ये मग काय घेतलं मी एक रिसर्च पेपर घेतला त्या शर्मांचा 2023 होता. ऑनलाईन फूड ॲप हॅव द इम्प्रूव्ड कस्टमर कन्व्हिनियन्स. ऑनलाईन फूड ॲप जो आहे तो कस्टमर्ससाठी कन्व्हिनियन्स आहे हे त्यांच्या स्टडीजमध्ये फाइंड आउट झालं. त्याच्यानंतर काय आहे मी एक पाटीलचा एक घेतला 2024 फाउंड दॅट द डिलिव्हरी टाइम अफेक्ट द कस्टमर सॅटिस्फॅक्शन. डिलिव्हरी टाइम काय करतोय कस्टमरच्या सॅटिस्फॅक्शनवरती इम्पॅक्ट करतोय. So this study focus on Pune city to understand the local customer behavior. ठीक आहे. तो एक लिटरेचर रिव्ह्यूचं एक एक्झाम्पल तुमच्याकडे पण दिले समोर कसं राईट करायचं आहे. मग त्याच्यानंतर आहे कोणकोणते इम्पॉर्टन्स पॉईंट्स आहे तुम्ही काय करणार, मग ऑब्जेक्टिव्ह घेणार, फाइंडिंग्स घेणार आणि ते लोकेशन कोणतं आहे, ते इयर कोणतं आहे, त्या व्यक्तीचं नाव काय आहे, कोणतं जर्नल होतं, या गोष्टी तुम्हाला काय करतात या लिटरेचर रिव्ह्यूमध्ये लागतात. त्याच्यानंतर आहे कम्पेअर द फाइंडिंग्स, व्हॉट इज द कॉमन, व्हॉट इज डिफरंट, व्हॉट इज मिसिंग, या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहे. पुढचं जो आहे तुम्ही तुमचा रिसर्च तुमचा जो लिटरेचर रिव्ह्यू ज्यावेळेस राईट करणार आहात तो राईट करताना काय करायचं आहे का तुमच्या टॉपिकशी तुम्हाला त्याच्याशी कनेक्ट करायचं आहे, या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि सिम्पल लँग्वेजमध्ये राईट करा. मग एक्झामिनरला समजणं पण इझी जाईल आणि तुम्हालाही राहील. तो ज्यावेळेस तुम्ही लिटरेचर रिव्ह्यू राईट करणार आहात तर त्यावेळेस एक ऑथरचं नाव होईल, त्याच्यानंतर त्याचं इयर मेन्शन होईल, त्याच्यानंतर फाइंडिंग्स एक्सप्लेन क्लिअरली करायचे आहेत, त्याच्यामध्ये काय फाइंडिंग असतात आणि त्याचा रिसर्च गॅप काय आहे. मी जसं रिसर्च गॅप काय केलं पुणे सिटी इथं मेन्शन केला, फोकस ऑन पुणे सिटी. एक झालं माझं काय होता रिसर्च गॅप होता. सो दिस इज एक्झॅक्टली हाऊ यू शुड राईट युअर लिटरेचर रिव्ह्यू. ओके. सो लिटरेचर रिव्ह्यू राईट करताना पास्ट टेन्स यूज करायचा. डू नॉट गिव्ह युअर ओपिनियन, तुमचं ओपिनियन द्यायचं नाही आहे. कीप द पॅरेग्राफ शॉर्ट पॅरेग्राफमध्ये राईट करायचं आहे किंवा मोठ्या पॅरेग्राफमध्ये 1.5 ते 2 पानाचा एक लिटरेचर रिव्ह्यू राईट केला तसं नाही. एक शॉर्ट 4 ते 5 ओळीमध्ये तुम्हाला काय करायचं तुमचं लिटरेचर रिव्ह्यू राईट करायचं आहे. ठीक आहे. सो लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे एका टॉपिकशी रिलेटेड, एका सब्जेक्टशी रिलेटेड, एका जर्नलशी रिलेटेड. ठीक आहे. सो लिटरेचर रिव्ह्यू स्ट्रॉंग असेल ना तर प्रोजेक्ट एक्झामिनर स्वतः ॲप्रिशिएट करेल तुम्हाला. जर तुम्ही ऑलरेडी याच्याबद्दल स्टडी केलेलं आहे, हां तुम्हाला माहिती आहे, तुम्ही हे रीड केलेलं आहे, हे त्याला मग कळेल. ठीक आहे. सो या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. पुढचा जो आहे प्रॉब्लेम स्टेटमेंट अँड रिसर्च हायपोथेसिस. सो प्रॉब्लेम स्टेटमेंट अँड रिसर्च हायपोथेसिस, दिस चॅप्टर इज द हार्ट ऑफ युअर रिसर्च प्रोजेक्ट. इफ युअर प्रॉब्लेम स्टेटमेंट इज क्लिअर दे बिकॉज ऑब्जेक्टिव्ह बिकम द क्लिअर. त्याच्यानंतर तुमचा हायपोथेसिस काय होईल क्लिअर होईल, तुमचा डेटा कलेक्शन काय होईल क्लिअर होईल आणि फोकस असेल त्याच्यावरती. या ज्या गोष्टी आहेत ना प्रॉब्लेम स्टेटमेंट असेल तर अर्धा रिसर्च आपोआप क्लिअर होतो. सो प्रॉब्लेम स्टेटमेंट क्लिअर पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम स्टेटमेंट राईट करतात तर त्यावेळेस तुमचं काय असेल मेन प्रॉब्लेम घ्यायचा आहे. काय करायचं आहे एक्सप्लेन काय करायचं आहे तुम्हाला मेन प्रॉब्लेम राईट करायचा आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय आहे इट शोज द व्हॉट इश्यूज यू आर स्टडिंग. कोणकोणते इश्यूज आहेत त्याच्यावरती तुम्ही स्टडी करताय. इट इज अ बेस्ड ऑन द रिअल सिच्युएशन. रिअल सिच्युएशन घ्यायची आहे का हां असं असं झालेलं आहे याच्यावरती तुम्हाला
काय आहे, हा माझा प्रॉब्लेम आहे, हा माझा प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. इट बिकम्स अ फ्रॉम लिटरेचर रिव्ह्यू घेतात, त्याच्यानंतर तुम्हाला काय होईल, तुमचं प्रॉब्लेम स्टेटमेंट येईल. सो या गोष्टी, मेनी कस्टमर्स कंप्लेंट अबाउट द लेट डिलिव्हरी इन ऑनलाईन फूड ॲप, हा तुमचा प्रॉब्लेम स्टेटमेंट आला. का कस्टमरच्या खूप सारे कंप्लेंट आहे का लेट डिलिव्हरी होते ऑनलाईन फूड ॲपवरती. मग तुम्हाला काय करायचं आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन जो आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन फूड डिलिव्हरी टाईमवरती, हे तुमचं स्टेटमेंट येतं पुढे, त्याचं आउटपुट आहे. ठीक आहे. सो या गोष्टी तुम्हाला काय करायचं आहे, काय एक्सप्लेन, म्हणजे वाय इज दिस अ गुड किंवा प्रॉब्लेम इज क्लिअर, काय आहे का लेट डिलिव्हरी. एरिया इज क्लिअर, काय आहे पुणे. पीपल अफेक्टेड कोणते आहेत, कोणते पीपल अफेक्टेड आहे, कस्टमर है ना. सो या ज्या गोष्टी आहेत या सिंपल सेंटेन्समध्ये पण क्लिअरली मेन्शन होत आहे का तुम्हाला काय राईट करायचं आहे आणि काय आहे. सो प्रॉब्लेम स्टेटमेंट मोठा पॅराग्राफ नसावा, सिंपल आणि डायरेक्ट ठेवायचा आहे. ठीक आहे. सो हाऊ टू राईट द प्रॉब्लेम स्टेटमेंट. प्रॉब्लेम स्टेटमेंट राईट करताना तुम्ही काय काय हे करणार आहात. मग तुम्हाला काय करायचं, फर्स्ट आयडेंटिफाय द प्रॉब्लेम, व्हॉट एक्झॅक्टली इज गोइंग रॉंग. लेट डिलिव्हरी इन ऑनलाईन फूड ॲप, ऑनलाईन फूड ॲप्समध्ये काय आहे, लेट डिलिव्हरी होते. मग दुसरं काय आहे, एक्सप्लेन इट क्लिअरली. तुम्हाला काय करायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे क्लिअरली का कस्टमर डू नॉट रिसीव्ह द फूड ऑन टाईम. कस्टमर काय होते, कस्टमरला फूड ऑन टाईम भेटत नाहीये, हे काय आलं क्लिअरली तुम्हाला एक्सप्लेन झालं. त्याच्यानंतर मेन्शन हू इज अफेक्टेड, तुम्हाला मेन्शन करायचं आहे कोणावरती इम्पॅक्ट झाला आहे, कोणावरती हे झालेलं आहे. मग कस्टमर केअर झालं आहे की एम्प्लॉईवरती झालं आहे की रिटेल्सवरती झालं आहे की कंपनीजवरती झालं आहे. ठीक आहे. सो कस्टमर्स इन पुणे फेस द डिससॅटिस्फॅक्शन ड्यू टू द डिलेज. कस्टमर्स डिससॅटिस्फाईड झाले, एम्प्लॉई नाही झालेले आपल्या स्टडीजमध्ये. सो हे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये राईट करायचं आहे आणि तुमच्या टॉपिकशी कनेक्ट करायचं. ठीक आहे. सो काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. डू नॉट राईट द मल्टिपल प्रॉब्लेम, डू नॉट राईट द सोल्युशन, डू नॉट राईट द ऑब्जेक्टिव्ह हिअर. तुम्हाला काय करायचं, फक्त तुमचं प्रॉब्लेम स्टेटमेंट राईट करायचं आहे प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये. मग प्रॉब्लेम स्टेटमेंट काय असेल, क्लिअर असेल, रिअल सिच्युएशन असेल आणि लोकेशन बेसवर असेल. प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये सोल्युशन लिहिलात तर प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम तुम्हाला सोल्युशन तिथे नाही राईट करायचं, फक्त प्रॉब्लेम राईट करायचा आहे, का प्रॉब्लेम होतोय. ठीक आहे. मग पुढचं जो आहे, व्हॉट इज रिसर्च हायपोथेसिस. रिसर्च हायपोथेसिस म्हणजे काय. मग एक रिसर्च हायपोथेसिस म्हणजे तुमचं एक प्रिडिक्टेड आन्सर असतं. ठीक आहे. हा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या रिसर्च प्रोजेक्टमधला, रिसर्च हायपोथेसिस. रिसर्च हायपोथेसिस इज द प्रिडिक्टेड आन्सर डू युअर रिसर्च प्रॉब्लेम. इट इज नॉट द फायनल आन्सर, इट इज द अबाउट युअर एक्सपेक्टेड बेस्ड ऑन द लॉजिक अँड प्रिव्हियस स्टडी. तुम्ही काय करता, माझ्या स्टडीमधून एक्सपेक्टेड आहे का बाबा हे होऊ शकतं, हे रिसर्च हायपोथेसिस प्रिडिक्टेड आन्सर आहे का. कस्टमर्स डिलिव्हरी टाइम्स अफेक्ट द कस्टमर सॅटिस्फॅक्शन, काय एक्सपेक्टेड आहे, डिलिव्हरी टाइम इम्पॅक्ट करेल कस्टमर सॅटिस्फॅक्शन. जर लवकर डिलिव्हरी झाली तर कस्टमर लवकर सॅटिस्फाईड होईल, जर लेट डिलिव्हरी झाली तर कस्टमर सॅटिस्फाईड लवकर होणार नाही. या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला रिसर्च हायपोथेसिसमध्ये मेन्शन करायचं, हे डिक्लेअर स्टेटमेंट आहे. ठीक आहे. सो ज्यावेळेस तुम्ही हायपोथेसिस राईट करणार आहात तर H1, N2, H2, त्याच्यानंतर H0 जे नल हायपोथेसिस म्हणतो. ठीक आहे. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस 2 टाईप्स येतात. तुम्हाला याच्यामध्ये राईट करताना काय करायचं आहे का, तुम्हाला प्रिडिक्ट करायचं आहे बिफोर द कलेक्टिंग डेटा. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, रिटर्न इन प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्समध्ये राईट करणार तुम्ही. ठीक आहे. सो प्रेझेंट टेन्समध्ये राईट करताना ऑलवेज राईट द हायपोथेसिस इन प्रेझेंट टेन्स. डू नॉट यूज द पास्ट ऑर फ्युचर. करेक्ट. अफेक्टेड नाही किंवा विल अफेक्ट, या गोष्टी तुम्हाला राईट करणे. अफेक्ट, हा कस्टमरवरती अफेक्ट झालाय है ना. सो इथे या थिंग्स लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर स्पेसिफिक राईट करायचं आहे. इट शुड नॉट बी म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही बॅड वर्ड यूज करायचे नाही किंवा काही वर्ड जे असतात जे अवॉइड करायचे आहे. किंवा फॉर एक्झाम्पल बॅड, गुड, अनहॅपी, पुअर, हे काय आहे मेजरेबल टर्म्स नाही आहे. ज्या आहेत तुम्ही हायपोथेसिस राईट करणार आहात तर त्याच्यामध्ये क्लिअरली, म्हणजे आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. डिलिव्हरी टाइम अफेक्ट द कस्टमर सॅटिस्फॅक्शन. कस्टमर हॅपी आहे
बॅड झालाय, बॅड आहे की गुड आहे की पुअर आहे याच्याबद्दल तुम्हाला द्यायचं नाही. ठीक आहे. तो या थिंग्स लक्षात ठेवायच्या आहे. कनेक्ट टू व्हेरिएबल. कस्टमर सॅटिस्फॅक्शन हायपोथेसिस ज्यावेळेस तुम्ही राईट करणार आहात तर 2 व्हेरिएबल यूज करायचे. एक इंडिपेंडेंट व्हेरिएबल असेल आणि डिपेंडेंट व्हेरिएबल असेल. ठीक आहे. तर डिपेंडेंट व्हेरिएबल कोणता? इंडिपेंडेंट व्हेरिएबल ज्याच्यावरती कॉजेस आणि डिपेंडेंट व्हेरिएबल असेल इफेक्ट. डिलिव्हरी टाइम काय आहे? डिलिव्हरी टाइम. तो हा डिलिव्हरी टाइम हा जो तुमचा असेल हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल असेल. कस्टमर सॅटिस्फॅक्शन याचा इफेक्ट त्याच्यावरती होणार आहे, म्हणून हा काय आहे? डिपेंडेंट व्हेरिएबल आहे. ठीक आहे. तो हायपोथेसिस मध्ये 2 व्हेरिएबल असायलाच हवे. याला गोष्टी तुमच्या लक्षात सरांच्या इथं ठेवायच्या. होत्या आणि ना, जर तुमच्या ह्या सरांच्या थिंग्स केबिन मध्ये लक्षात होत्या ना. क्लिअर आल्या तर तुम्ही काय करू शकतात? चांगला हायपोथेसिस राईट करू शकतात. मग गुड हायपोथेसिस राईट करण्यासाठी काय करायचं आहे? तुमचा हायपोथेसिस बी क्लिअर, नॉट कन्फ्युजिंग, शो द रिलेशनशिप, बी टेस्टेबल अँड विथ द डेटा. तुमचा जो डेटा आहे त्याच्यासोबत टेस्टेबल व्हायला पाहिजे. इफ यू कॅन नॉट द टेस्ट इट युझिंग डेटा देन इट इज नॉट द हायपोथेसिस. तुमचा डेटा जो असेल, जर तुम्ही तो टेस्ट हायपोथेसिस टेस्ट करण्यासाठी युजफुल होत नसेल तर तो तुमचा हायपोथेसिस असणार नाही. मी मगाशी एक एक्झाम्पल, तर बॅड वर्ड्स वगैरे जे आहेत, गुड, बॅड, हॅपी वगैरे या थिंग जे आहेत, तर तिथं पहा तुम्ही का डिलिव्हरी इज अ बॅड अँड कस्टमर आर अनहॅपी. हे हायपोथेसिस नाही आहे. ठीक आहे. हायपोथेसिस कसं पाहिजे? लॉंग डिलिव्हरी टाइम रिड्यूस द कस्टमर सॅटिस्फॅक्शन. लॉंग डिलिव्हरी टाइम काय करतंय? कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन रिड्यूस करतंय. हे तुमच्या हायपोथेसिस मध्ये यायला पाहिजे. ठीक आहे. तो या थिंग्स लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढे एक एक्झाम्पल आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन इन ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप्स. प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे? मेनी कस्टमर्स इन पुणे फेस द डिलिव्हरी डिलेज विच अफेक्ट देअर सॅटिस्फॅक्शन लेवल. आणि त्याच्यासाठी आपण काय केलं? H1 म्हणून एक हायपोथेसिस दिलं, डिलिव्हरी टाइम अफेक्ट द कस्टमर सॅटिस्फॅक्शन. टॉपिक तुमचा हा होता, तुमचं प्रॉब्लेम स्टेटमेंट हा आला आणि तुम्ही हायपोथेसिस काय केलं? डिलिव्हरी टाइम अफेक्ट द कस्टमर सॅटिस्फॅक्शन. तो कळलं हायपोथेसिस कसं राईट करायचं आहे? तो हायपोथेसिस राईट करताना 1 लाईन मध्ये राईट करायचं. H1, H2, H3 असं फॉर्मॅट यूज करायचं आहे. अवॉइड द क्वेश्चन्स नाही लिहायचे. नो एक्सप्लेनेशन इन हायपोथेसिस. ठीक आहे. तर या थिंग्स लक्षात ठेवा. तुमचा हायपोथेसिस ऑटोमॅटिकली क्लिअर होईल. पुढे जो आहे, जो चौथा चॅप्टर आहे, रिसर्च मेथडॉलॉजी. हा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. दिस इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर्स, बट this chapters explained how your research is actually done. इन सिम्पल वर्ड जर घेतलं तर युअर प्लॅन ऑफ ऍक्शन जो आहे ना, तो तुमचा रिसर्च मेथोडॉलॉजी येतो. तुम्ही रिसर्च मेथोडॉलॉजी वापरताना तुम्ही कसं कोणतं रिसर्च टेक्निक्स वापरणार, सॅम्पलिंग मेथड काय असणार आहे, किती सॅम्पल्स असणार आहे, कोणकोणत्या गोष्टी आहेत, मग डेटा कसा कलेक्ट करणार आहात, काय असतील, किती सॅम्पल्स वगैरे जे असतील, हे सगळं तुमचं आहे रिसर्च मेथोडॉलॉजीवरती. सर्वात जास्त क्वेश्चन जे आहे एक्सटर्नल या टॉपिक वरती विचारतात. तो रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणजे तुम्ही रिसर्च कसं केलंय याच्याबद्दल सांगायचं. ठीक आहे. तो तुम्ही ज्यावेळेस एक्झामिनर येतो त्यावेळेस तो काय करतो? तुमचा रिसर्च चॅप्टर केअरफुली चेक करतो. मग त्याच्यामध्ये तुमचं रिसर्च सिस्टमॅटिक आहे का, युअर डेटा इज रिलायबल, युअर कन्क्लुजन आर व्हॅलिड, या ज्या गोष्टी आहेत तर तो चेक करतो. तो पर्पज ऑफ रिसर्च मेथोडॉलॉजी पर्पज किती काय आहे, मग तुम्ही कशासाठी रिसर्च करताय, काय कोणाकडून डेटा घेणार आहात, कस्टमर्स कडून घेणार आहात की एम्प्लॉई कडून घेणार आहात, या गोष्टी, मग किती डेटा कलेक्ट करून घेणार आहात या. मग आता मी ते एक एक्झाम्पल दिला, स्टडी ड्युरेशनचं जर एक्झाम्पल घेतलं तर याच्यामध्ये मी मेन्शन केलंय का टाइम पिरियड ऑफ द डेटा कलेक्शन. टाइम पिरियड काय आहे डेटा कलेक्शनचं, कोणतं आहे, 2 महिने आहे की 3 महिने आहे, तुम्ही किती महिने रिसर्च प्रोजेक्ट केला आहे, किती महिने तुम्ही इंटर्नशिप केली आहे, हा तुमचा टाइम पिरियड असेल. या टायमिंग मध्ये किती वर्षांचा डेटा कलेक्ट केला आहे ते तुम्ही काय करणार आहे या रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये टाकणार आहात. मग तुमचं स्टार्ट डेट असेल, एंड डेट असेल, लोकेशन असतील. दिस स्टडी वॉज कंडक्टेड फ्रॉम द January 2026 to March 2026 इन पुणे. हा
तर हे काय आहे, तुमचं स्टडी ड्युरेशनचं एक्झाम्पल आलं. मग सब्जेक्ट सिलेक्शन करताना पुढे का काय राईट करायचं आहे, हू आर द रिस्पॉन्डंट, कोणकोणते रिस्पॉन्डंट आहेत, मग हू आर दे, फ्रॉम वेअर, हाऊ मेनी, किती आहेत, कोणते आहेत, कोणत्या लोकेशनवरून आहेत, हे तुम्हाला क्लिअरली आणि क्लिअरिटी देतं तुमच्या स्टडीजशी रिलेटेड. मग 100 कस्टमर्स आहे, मी एक्झाम्पल देतो, 100 कस्टमर्स फ्रॉम द ग्रोसरी शॉप इन पुणे, पिंपरी चिंचवड घेतला आपण, पिंपरी चिंचवडचं पुणे याच्याशी रिलेटेड. सो याच्यामध्ये काय आहे, किती कस्टमर्स, 100. कोणतं शॉप्स आहे, ग्रोसरी शॉप आहे, कोणता एरिया आहे, पुणे पिंपरी चिंचवडचा आहे. ठीक आहे. सो हे काय आहे, सब्जेक्ट सिलेक्शन आलं आपलं. त्याच्यानंतर आहे सॅम्पलिंग मेथड्स. कोणती सॅम्पलिंग घेतोय, रॅन्डम सॅम्पलिंग घेतोय, कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग घेतोय किंवा स्टार्टाफाईड सॅम्पलिंग घेतोय. सो रॅन्डम सॅम्पलिंग, कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग, स्टार्टाफाईड सॅम्पलिंग हे डिफरंट सॅम्पलिंग टेक्निक्स आहेत. तुम्ही तुमच्या गाईडशी डिसाईड करायचं आहे, गाईडशी बोलून तुम्हाला या गोष्टी घ्यायच्या आहेत. सो कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग, मी एक एक्झाम्पल घेतलं तर कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग वॉज यूज बिकॉज कस्टमर वेअर इझिली अवेलेबल. कस्टमर इझिली अवेलेबल होत आहेत म्हणून मी काय करतोय, कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग घेतोय. मी स्टार्टाफाईड काही सॅम्पलिंग घेऊ शकतो, स्नोबॉल सॅम्पलिंग घेईल किंवा रॅन्डम सॅम्पलिंग घेईल, हे डिफरंट याच्यावरती राहील. सो सॅम्पलिंग मेथड सिम्पल असू शकतो पण जस्टिफाय करायला हवं इकडे. ठीक आहे. सो ऑलवेज गिव्ह द रिझन फॉर युअर सॅम्पलिंग मेथड. तुम्ही ही सॅम्पलिंग मेथड का घेतली आहे हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. सो तुम्हाला हा क्वेश्चन पण तुम्हाला विचारतात एक्झामिनर, तर सॅम्पलिंग मेथड ही का घेतली, का सिलेक्ट केली. सो याच्यासाठी तुम्हाला ते उत्तर घ्यायचं. तर तुमचे गाईड तुम्हाला याला सपोर्ट करू शकतात आणि हेल्प पण करतील. त्याच्यानंतर आहे कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड करायच्या आहेत, कोणकोणत्या गोष्टी एक्सक्लूड करायच्या, इन्स्ट्रुमेंशन और मेजर्स. मग कोणाला इन्क्लूड करायचं आहे, कोणाला एक्सक्लूड करायचं आहे. मग एक्झाम्पल घेतलं आपण, कस्टमर्स युजिंग UPI. जे कस्टमर्स UPI पेमेंट यूज करतायत त्यांना आपण काय करू शकतो, इन्क्लूड करू. एक्सक्लूड कोणते करतायत, जे कस्टमर 18 वर्षाच्या खाली आहेत, कारण की त्यांचं काही क्लॅरिटी नसते का, मी ऑथेंटिकेट नसेल का, मी सॅटिस्फाईड आहे, हां लेट डिलिव्हरी जरी झालं, तुम्हाला प्रोडक्ट जरी भेटलं, मी सॅटिस्फाईड आहे, हे त्यांनी दिलं, तर हे आपल्याला आपल्या स्टडीसाठी युजफुल नाही आहे. सो ह्या गोष्टी आपण काय करू, जे कस्टमर जे आहेत ते 18 वर्षाखालचे त्यांना आपण काय करणार आहोत, एक्सक्लूड करणार. इन्क्लूड कोणते आहे, जे कस्टमर UPI पेमेंट्स यूज करतायत, जे कस्टमर्स ऑनलाईन शॉपिंग यूज करतायत, जे कस्टमर्स काय करतायत ग्रोसरी शॉपमध्ये पण जाऊन परचेस करतायत, हे काय आहेत तुमचे इन्क्लूड करण्याच्या गोष्टी आहेत. एक्सक्लूड काय आहे, जे 18 वर्षाच्या खाली असेल किंवा एखादी मानसिक स्थिती चांगली नसेल, ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण काय करू, एक्सक्लूड करायचं. ठीक आहे. सो हे सॅम्पल घेताना या गोष्टी असतात. त्याच्यानंतर सॅम्पल साईज. सॅम्पल साईज मध्ये काय आहे, मग तुम्ही किती सॅम्पल्स घेणार आहात, 100चा असेल, 120चा असेल, 200चा असेल, 300 असेल. काही मुलं सॅम्पल साईज लिहिताना 104 लिहितात आणि सांगताना 95 सांगतात किंवा 30 सांगतात किंवा 70-80 सांगतात आणि त्याचं प्रोजेक्टमध्ये लिहिलेली सॅम्पलिंग साईज ती आणि ती मॅच होत नाही. मग एक्झामिनर काय करतो, त्याच्यावरती क्वेश्चन मार्क क्रिएट करतो, तर तू इथं हे लिहिले आणि तू असं कसं म्हणतो की सॅम्पलिंग साईज ही घेतली है ना. तो या गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहे, तुमच्या सॅम्पल साईजमध्ये मेन्शन करायचं आणि ते तुमचं आन्सर असेल, तुमची सॅम्पल साईज किती आहे. मग रिस्पॉन्डंट किती होते त्याच्यावरती तुमची सॅम्पल साईज राहील. ठीक आहे. मग इन्स्ट्रुमेंटल आणि टूल्स कोणते यूज करणार तुम्ही, ज्यावेळेस क्वेश्चनियर कलेक्ट करणार आहात, मग त्या क्वेश्चनियरसाठी तुम्ही इंटरव्ह्यू घेणार आहात, गुगल फॉर्म्स घेणार आहात किंवा लोकांना फॉर्म देऊन ते भरून घेणार आहात, ते तुमचे असणार आहे इन्स्ट्रुमेंटल किंवा टूल्स जे आपण म्हणू शकतो. तुमची क्वेश्चनियर तुमच्या गाईडशी तुम्ही बसून डिसाईड करायची आहे की काय काय कोणकोणते क्वेश्चन्स माझ्या क्वेश्चनियरमध्ये टाकायचे आहेत. ओपन एंडेड क्वेश्चन असतील, क्लोज एंडेड क्वेश्चन्स असतील, ज्योग्राफिकल रिलेटेड क्वेश्चन असेल, कोणकोणते क्वेश्चन्स मी इन्क्लूड करायचे आहेत, कोणकोणते घ्यायचे आहेत, कोणते नको घ्यायला, हे तुमचे गाईड तुम्हाला तुमच्या टॉपिकशी रिलेटेड सांगतील. सो या गोष्टी लक्षात ठेवा. मग तुम्ही मेन्शन करताना रिसर्च मेथडला म्हणजे काय मेन्शन करा, डेटा वॉज कलेक्टेड युजिंग अ स्ट्रक्चर्ड क्वेश्चनियर. मग जे स्ट्रक्चर्ड क्वेश्चनियर होती त्याच्या थ्रू मी काय केलं, डेटा कलेक्ट केलेला आहे. मग व्हेरिएबल्स कोण होते, इंडिपेंडेंट व्हेरिएबल, डिपेंडेंट व्हेरिएबल. मगाशी मी सांगितलं इंडिपेंडेंट डिपेंडेंट व्हेरिएबल. डिलिव्हरी टाइम काय आहे, इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे. कस्टमर सॅटिस्फॅक्शन काय आहे, डिपेंडेंट आहे.
जर डिलिव्हरी टाइम लवकर प्रोडक्ट डिलिव्हर झाला तर तुम्ही कस्टमर सॅटिस्फाईड होईल. जर लेट डिलिव्हर झाला कस्टमर सॅटिस्फाईड होणार नाही. हे काय आहे, डिपेंड आहे कशावरती, इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे. ठीक आहे. सो या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो आहे प्रोसिजर, पुढचा जो आहे प्रोसिजर, मग त्याच्यामध्ये मग तुम्ही काय करणार, पहिले क्वेश्चन प्रिपेअर करणार, मग त्याच्यानंतर तुमच्या गाईडची परमिशन घेणार, मग गाईडची परमिशन झाल्यानंतर मग डेटा कलेक्ट करणार, आणि डेटा कलेक्ट केल्यानंतर मग काय करणार, त्याला अनालाइज करणार. मग कस्टमर वेअर कॉन्टॅक्ट इन द शॉप अँड देअर रिस्पॉन्सेस वेअर रेकॉर्डेड. ज्यावेळेस कस्टमर शॉपमध्ये येईल त्यावेळेस त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, मग त्याच्यानंतर त्यांचा रिस्पॉन्स घेतला. ही तुमची प्रॉपर प्रोसिजर असेल तुमची क्वेश्चनर किंवा डेटा कलेक्शनची. इथपर्यंत काही डाऊट? ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चनियर किंवा रिसर्च मेथोडॉलॉजी चॅप्टर राईट करणार आहात, तर त्यावेळेस राईट करताना पास्ट टेन्स यूज करायचा आहे, हेडिंग आणि सब हेडिंग यूज करायचे आहेत. अवॉइड करायचं आहे अननेसेसरी थेअरी, ज्या गोष्टींची गरज नाही आहे ते अवॉइड करायचं आहे तुमच्या रिसर्च मेथोडॉलॉजी चॅप्टरमध्ये राईट करताना, आणि रिअलिस्टिक वाटायला पाहिजे. जर मेथोडॉलॉजी स्ट्रॉंग असेल तर एक्झामिनर तुमच्या रिसर्चवरती विश्वास ठेवणार आहे. ठीक आहे. सो तेवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. इथपर्यंत क्लिअर झालं ना? येस सर. पाचवा चॅप्टर जो आहे तो डेटा अनालिसिस. मग पाचव्या चॅप्टरवरती दिस चॅप्टर इज ऑल अबाउट द अंडरस्टँडिंग द डेटा यू हॅव कलेक्टेड. तुम्ही कोणता डेटा कलेक्ट केलाय त्याच्याबद्दल असणार आहे. मग तुमच्या सिम्पल वर्ड्समध्ये जर सांगायला गेलं, डेटा अनालिसिस मीन्स स्टडिंग द युअर कलेक्टेड डेटा टू फाइंड आउट द मिनिंगफुल रिझल्ट. तुम्ही जो डेटा कलेक्टेड केला आहे तो चार्ट्स वगैरे जे असतील, त्याच्यानंतर रिस्पॉन्डन्स असतील, त्या रिस्पॉन्डन्सचे डिटेल्स असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ते ऍड करायचं आहे. मग डेटा अनालिसिस कसा तुम्ही राईट करणार, तर मग तुम्ही स्टॅटिस्टिकल टूल्स यूज करणार, पर्सेंटेज यूज करतील किंवा मीन काढायचा आहे, ग्राफ वगैरे यूज करतील, चार्ट्स वगैरे यूज करतील. ठीक आहे. सो या गोष्टी तुम्ही काय करणार आहात तुमच्या डेटा अनालिसिसच्या चॅप्टर्समध्ये यूज करणार आहात. मग कस्टमर सॅटिस्फॅक्शन वॉज अनालाइज युझिंग द पर्सेंटेज मेथड. कस्टमर सॅटिस्फॅक्शनचा डेटा काय केला, पर्सेंटेज मेथड यूज केला, टेबल्स बनवले, त्याच्यामध्ये पर्सेंटेज टाकले, एवढे एवढे कस्टमर्स हॅपी आहे, एवढे एवढे कस्टमर सॅटिस्फाईड आहे, एवढे एवढे कस्टमर्स सॅटिस्फाईड नाही, मग त्यांचं रिझन काय, क्वेश्चनरचा जो डेटा दिलेला आहे त्याच्यानुसार तुम्ही काय करणार याच्यामध्ये टाकणार आहात. तुम्ही इथे काय करणार, टेस्ट युअर रिसर्च हायपोथेसिस, कन्वर्टेड नंबर्स इन टू मिनिंग. त्याच्यानंतर अंडरस्टँड द पॅटर्न्स अँड ट्रेंड. तिथं तुम्ही पॅटर्न्स पाहणार, किती कस्टमर सॅटिस्फाईड, किती अनसॅटिस्फाईड आहेत. त्याच्यानंतर सपोर्ट युअर फाइंडिंग्स आणि एव्हिडन्स. विदाउट द डेटा अनालिसिस युअर रिसर्च हॅज नो प्रूफ. तुमच्या डेटा अनालिसिस जर क्लिअर असेल तर तुमच्याकडे प्रूफ असेल. जर तुमच्याकडे डेटा अनालिसिसच नाही आहे तर तुम्ही काही प्रूफ करू शकत नाही. सो पर्पज ऑफ डेटा अनालिसिस, द मेन पर्पज काय आहे मग तुमच्या डेटा अनालिसिसचा, का तुम्ही तुमचा हायपोथेसिस ट्रू आहे की फॉल्स आहे. मगाशी आपण डिलिव्हरी टाइमचा जो घेतला होता हायपोथेसिस, का हा कस्टमर्सवरती इम्पॅक्ट करतोय की नाही, हा खरं आहे की नाहीये, हे तुम्हाला काय करतो तुमचा डेटा अनालिसिस दाखवतो. तो त्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला याच्यामध्ये प्रूव्ह करायच्या आहेत. मग पाय चार्ट घेतला पेमेंट मेथडसाठी, मग पुणे कस्टमर्ससाठी पाय चार्टमध्ये 360 मध्ये तुम्ही काय करणार, मेन्शन करणार काही पर्सेंटेजचा डेटा घेतलाय, मग 50% कस्टमर सॅटिस्फाईड आहे, 25% सॅटिस्फाईड नाही, 25%चा सिमिलर किंवा न्यूट्रल रिझल्ट आलेला आहे. सो हे पाय चार्टमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. किंवा बार चार्ट घ्यायचा असेल तर 50% तुम्ही काय करणार, 50 रिस्पॉन्डंटनी हे आन्सर दिलं, 25 रिस्पॉन्डंटनी हे आन्सर दिलं, ते आन्सर दिलं, तर ते तुम्ही त्या बार ग्राफमध्ये पण प्रेझेंट करू शकता. जर तुमचं डिलिव्हरी टाइम अफेक्ट केला कस्टमर सॅटिस्फॅक्शन, मग तो काय ना, टेस्टिंग युझिंग द कस्टमर्स रिस्पॉन्सेस. हा 50% म्हणतात हा इम्पॅक्ट करतोय, म्हणजे तुमचा हायपोथेसिस काय होतोय, ट्रू होतोय. हायपोथेसिस काय होतोय, रिझल्ट ट्रू येतोय, म्हणजे तुमचं हायपोथेसिस ओके. किंवा फॉल्स आला तर मग तुमच्या त्या हायपोथेसिसचा यूज पण होणार किंवा तुमचा डेटा कुठेतरी चुकतोय. ठीक आहे. तो या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पुढे काय लिमिटेशन येतात मग तुमच्या स्टडीजला ते लिहायचं आहे.
स्मॉल सॅम्पल साईज आहे, लिमिटेड एरिया आहे. स्मॉल सॅम्पल साईज म्हणजे 100 सॅम्पल घेतले मी. जेवढे पाहिजे तेवढे सॅम्पल्स नाही आहे. माझा जो स्टडी जो आहे तो लिमिटेड एरियासाठी आहे, पुणे डिस्ट्रिक्टसाठीच आहे, तो दुसऱ्या डिस्ट्रिक्टला लागू होणार नाही. त्याच्यानंतर टाइम शॉर्टेज, 2 महिन्याचा स्टडी आहे, 3 महिन्याचा किंवा 5 वर्षाचाच डेटा घेतलेला आहे, तो टाइम शॉर्टेजचा आहे. त्याच्यानंतर रिस्पॉन्डंट बायस असतात, काही रिस्पॉन्डन्स क्लिअर देत नाही, तर ते गोष्टी असतील. हे काय आहे तुमचे लिमिटेशन असतील, हे तुम्ही काय करणार आहात लिमिटेशन्स मध्ये काय करणार आहात राईट करणार आहात. सो एव्हरी रिसर्चर हॅज अ लिमिटेशन. सो मग तुम्ही काय करायचं तुमच्या हॉनेस्टीनुसार काय करायचं याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे, हा लिमिटेशन्स आहेत, या लिमिटेशन्स हे लिमिटेशन्स आहेत. ठीक आहे. सो एवढ्या गोष्टी इथपर्यंत कळालं तुमचं डेटा अनालिसिसचं. 6वा जो आहे तो तुमचा रिझल्ट आहे. रिझल्ट चॅप्टरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे का ओनली फॅक्ट्स राईट करायचे आहेत. नो ओपिनियन, नो यूज इथं तुम्ही टेबल्स यूज करायचे, चार्ट्स यूज करायचे, फिगर्स यूज करायचे आहेत. शो द इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन, काय काय ऑब्झर्वेशन आहेत ते तुम्हाला काय करायचे आहेत या चॅप्टर्समध्ये राईट करायचं. दिस इज अ वन चॅप्टर वेअर यू मस्ट व्हेरी डिसिप्लिन. ओके. सो रिझल्ट चॅप्टरमध्ये फक्त काय काय सापडलंय ते लिहायचं आहे, तुमचं मत लिहायचं नाही. सो जेवढं डिसिप्लिनरी तुम्ही रिझल्टमध्ये राईट करणार आहात तेवढं परफेक्टली तुमचं आउटपुट येणार आहे. सो तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सो दिस चॅप्टर शोज द व्हॉट यू ॲक्च्युली फाउंड फ्रॉम द डेटा. मग त्याच्यामध्ये तुमचा याचा पर्पज काय आहे का प्रेझेंट फाइंडिंग्स असतील, शो फॅक्ट्स असतील, डू नॉट इन्क्लूड द ओपिनियन, डू नॉट इन्क्लूड द एक्सप्लेनेशन, या गोष्टी तुम्ही घेतल्या तुमच्या रिझल्ट चॅप्टरमध्ये तर तुमचा रिझल्ट चॅप्टर क्लिअर होईल. मग याच्यामध्ये स्टार्ट विथ द सॅम्पल डिस्क्रिप्शन, हू आर द रिस्पॉन्डंट, एज, जेंडर, लोकेशन, टाइम, टोटल सॅम्पल साईज. एक्झाम्पल मी तुमच्या समोर दिलं, 100 रिस्पॉन्डंट होते, 60 मेल्स होते, 40 फिमेल्स होते. एज ग्रुप कोणता आता 18 to 35 इयर्स होतं. लोकेशन कोणतं आहे, पुणे सिटी आहे. इन रिझल्ट चॅप्टर यू ओनली शो व्हॉट यू फाउंड, नॉट यू व्हॉट यू थिंक. ओके. सो आणि रिझल्ट चॅप्टरमध्ये ज्यावेळेस तुम्ही राईट करणार आहात तर टेबल आणि चार्ट्स यूज करा. प्रेझेंट डेटा क्लिअरली, यूज सिम्पल टेबल्स, यूज बार, पाय चार्ट. त्याच्यानंतर मग टेबल शो केला का त्या टेबल्समध्ये पेमेंट्स मेथड यूज बाय द कस्टमर्स, मग ऑनलाईन पेमेंट्स असतील, ऑफलाईन पेमेंट्स असतील, ते किती कस्टमर्स ऑनलाईन पेमेंट यूज करतात, किती ऑफलाईन यूज करतात, किंवा कोणकोणते ॲप्लिकेशन्स यूज करतात, हे काय असतील या टेबल चार्टमध्ये शो होतील. मग शो द की फाइंडिंग, हायलाइट द इम्पॉर्टन्स रिझल्ट, मेन्शन द मेजर ट्रेंड्स, फोकस ऑन मेन पॉइंट्स. 70 कस्टमर्स प्रेफर द UPI ओव्हर द कॅश पेमेंट, बाकीचे काय असतील कॅश पेमेंट्स करतील. हे काय असतील त्या तुमच्या रिझल्ट चॅप्टर्समध्ये येतील. ठीक आहे. मग याच्यानंतर तुमचं काय असेल जे हायपोथेसिस आहे हे त्याच्याशी तुम्ही काय करणार आहात रिझल्टमध्ये लिंक करणार आहात. शो द रिझल्ट फॉर इच हायपोथेसिस, ॲक्सेप्ट ऑर रिजेक्ट हायपोथेसिस. मग कसं ॲक्सेप्ट आणि कसं रिजेक्ट लिहिणार तर डिलिव्हरी टाइम अफेक्ट द कस्टमर सॅटिस्फॅक्शन, रिझल्ट ॲक्सेप्टेड है ना. इकडे काय करायचं आहे, नो इंटरप्रिटेशन, या तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे, नो सजेशन, ओनली रिझल्ट राईट करायचा आहे. ठीक आहे. सो ह्या रिझल्ट चॅप्टरमध्ये हे येईल. पुढचा जो आहे 7वा चॅप्टर डिस्कशन. या डिस्कशन चॅप्टरमध्ये काय करायचं आहे तुम्हाला एक्सप्लेनेशन करायचं आहे तुमच्या रिझल्टचं. मग तुमचं इंटरप्रिटेशन येईल. त्याच्याने इट कनेक्ट द फाइंडिंग विथ द पास्ट स्टडीज, तुमचं स्टडीज पास्ट स्टडीजशी कसा कनेक्ट झाला आहे हे तुम्हाला मेन्शन करा. इट शो द व्हॉट वर्क अँड व्हॉट डिड नॉट, काय करणार आहात हे काय शो करणार आहात काय केलं आहे आणि काय नाही केलं, याच्यामध्ये तुम्ही कसं कसं मेन्शन करायचं आहे याच्यामध्ये ते तुम्हाला शो करायचं आहे. ठीक आहे. सो डिस्कशन चॅप्टर म्हणजे रिझल्टचा अर्थ समजावून सांगणं, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अप टू नाव यू ओनली प्रेझेंट द डेटा अँड रिझल्ट. इन दिस चॅप्टर यू एक्सप्लेन व्हॉट दोज रिझल्ट ॲक्च्युली मीन. सो या गोष्टी ज्या आहेत मग तुम्ही डिस्कशन चॅप्टर्समध्ये राईट करू शकता. मग तुम्ही मग याच्यामध्ये ओव्हरव्ह्यू ऑफ द इम्पॉर्टन्स फाइंडिंग, डिस्कशन चॅप्टरमध्ये काय असेल तुमचं फाइंडिंग जे आहे त्याचा ओव्हरव्ह्यू असेल. समराइज द मेन रिझल्ट, हायलाइट की पॉइंट्स, फोकस ऑन मेजर्स आउटकम्स. ओके. एक्झाम्पल जर घेतलं तर मोस्ट कस्टमर प्रेफर द UPI बिकॉज इट इज द फास्ट अँड इझी.
हे काय आलं, त्याचं एक्सप्लेनेशन आलं. हे डिस्कशनमध्ये तुम्ही काय करणार आहे, का यूज करतायत, मग ते इझी आहे, फास्ट आहे, हे तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे कम्पेअर विथ द प्रिव्हियस स्टडी. पुढे काय करणार आहात तुम्ही डिस्कशनमध्ये, प्रिव्हियस स्टडीजशी काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे. मॅच युअर रिझल्ट विथ द पास्ट स्टडीज, शो द सिमिलॅरिटी ऑर डिफरन्सेस. मग अर्लियर स्टडीज ऑल्सो शो द डिजिटल पेमेंट इन्क्रीज कन्व्हिनियन्स. मग पूर्वीच्या स्टडीज जे आहेत ते डिजिटल पेमेंटची काय होत आहे का, अर्लियर स्टडीज शो द ऑल्सो शो द डिजिटल पेमेंट्स इन्क्रीज द कन्व्हिनियन्स. तर डिजिटल पेमेंट जे आहे ते काय करत आहे, कस्टमर्सला इझी पडत आहे, कन्व्हिनियन्स आहे, हे मेन्शन करतायत. पण मग फाइंडिंग्समध्ये काय करायचं आहे, डू नॉट द सपोर्ट द हायपोथेसिस, मेन्शन द रिजेक्टेड हायपोथेसिस. इथं जे हायपोथेसिस तुमचं रिजेक्ट झालंय ते मेन्शन करायचं आहे, त्याच्याबद्दल एक्सप्लेन द पॉसिबल रिझन. जर पॉसिबल झालं तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्याबद्दल राईट करायचं आहे, का हे हायपोथेसिस रिजेक्ट झालं. सम कस्टमर स्टील प्रेफर द कॅश ड्यू टू द ट्रस्ट इश्यू. काही कस्टमर्स काय करतायत काही कस्टमर्स काय करतायत, कॅश वापरतायत ट्रस्ट इश्यूमुळे. ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन पेमेंट्सवरती त्यांचा ट्रस्ट नाही आहे, त्याच्यामुळे ते काय करतायत, कॅशमध्येच काय करतायत, ट्रान्झॅक्शन करताय. हे काय येईल, त्याचं रिजेक्शन जर असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करणार, राईट करणार आहात. मग पुढचा जो आहे, recommendation for future studies. Now you suggest your future researchers can be improve the study. You can suggest the new topics, bigger sample size, different geographical area, long studies duration. ओके, तो याच्यामध्ये तुम्ही या थिंग्स काय करू शकतात, देऊ शकता. या फ्युचर स्टडीजसाठी याच्यामध्ये कव्हर करू शकतो, किंवा अदर सिटीज असतील महाराष्ट्राच्या तिथं घेऊ शकतो. सो हे काय करायचं आहे, याच्यामध्ये तुम्हाला राईट करायचं आहे. सो दिस शो द रिसर्च मॅच्युरिटी. फॉर एक्झाम्पल, फ्युचर स्टडी कॅन कव्हर द अदर सिटीज ऑफ द महाराष्ट्र. हे एक एक्झाम्पल येईल का तुमच्या फ्युचर स्टडीच्या बद्दल किंवा फ्युचर रिसर्चच्या बद्दल राईट करायचं असेल तर. प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन. मग प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन मध्ये काय असेल, का दिस स्टडीज वेअर यू एक्सप्लेन युअर रिझल्ट, हेल्प द प्रोफेशनल, how the business can improve, how managers can take the decision, how policy can be improved. ओके, सो तुम्हाला इथे हे सांगायचं आहे का तुमचा बिझनेस कसा इम्प्रूव्ह करू शकता, मॅनेजर्स कसं डिसिजन्स घेऊ शकेल, त्याच्यानंतर पॉलिसीज कोणकोणत्या आहे, चेंज करू शकतो का, हे तुम्हाला काय करायचं आहे, या डिस्कशन टॉपिक्समध्ये तुम्हाला राईट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, शॉप ओनर शुड बी प्रमोट द UPI पेमेंट्स ऑप्शन. तर हे एक्झाम्पल घेईल का शॉप ओनर काय करतोय, का प्रमोट करू शकतो UPI पेमेंटच्या ऑप्शनसाठी. सो या गोष्टी तुम्ही तुमच्या डिस्कशन टॉपिक्स मध्ये टाकू शकता. इथपर्यंत काही डाऊट्स आहे का? आय थिंक आवाज येतोय ना माझा क्लिअर? कसबे सर? Yes, sir. Your voice is clear. Yes, sir. Yes. सो रेफरन्सेस जे आहेत, जो लास्ट चॅप्टर जो तुमचा आहे रेफरन्सेसचा, तो APA स्टाईलमध्ये राईट करायचा आहे. तो APA स्टाईलमध्ये राईट करताना तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही जे रिसोर्सेस जे आपण लिटरेचर रिव्ह्यूमध्ये घेतले होते, रिपोर्ट्स असतील, जर्नल्स असतील, त्याच्यानंतर काही वेबसाईट्स वगैरे जे आहेत, हे तुम्ही काय करायचे आहेत, APA ह्याच्यामध्ये रेफरन्सेसमध्ये राईट करणार आहात. मग बुक्स घ्यायचं, बुक्समध्ये कोणकोणते बुक्स घेतले ते लिटरेचर रिव्ह्यूमध्ये APA फॉर्मॅटमध्ये टाकायचं. APA फॉर्मॅट कसं राईट करायचं हे पण सांगतो. मग त्याच्यानंतर आहे का, कारण की जर तुम्ही त्यांचं ज्यांनी स्टडी केलेलं आहे त्याला त्याचं क्रेडिट दिलं नाही तर काय येईल, प्लॅगरिझममध्ये येतं. आता हे तुमच्या रिसर्च प्रोजेक्टशी रिलेटेड आहेत, कारण की पुढे तुम्ही रिसर्च पेपर जर राईट केला तर या गोष्टी त्यावेळेस येतीलच. मग तुम्ही प्लॅगरिझम अवॉइड करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, रेफरन्सेस द्यायचं आहे. मग सगळे रेफरन्सेस जे आहेत ते APA स्टाईलमध्ये द्यायचे आहेत. APA स्टाईल कसं असेल तर मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, शर्मा R 2022 मार्केटिंग मॅनेजमेंट आहे, कोणतं हे आहे त्यांचं, पिअरसनचं जर्नल आहे. मग शर्मा A असेल आणि 2023चं जर्नल आहे, इयर कोणतं आहे, कस्टमर बिहेवियर इन ऑनलाईन शॉपिंग, इंडियन जर्नल ऑफ द मार्केटिंग, कोणतं पेज आहे, किती नंबरचं पेज आहे, त्याचं व्हॉल्यूम कोणतं आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत. मग याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही रेफरन्सेस राईट करता, पहिलं काय करायचं, ऑथरचं नाव राईट करायचं आहे, त्याच्यानंतर कोणतं इयर आहे ते राईट करायचं आहे,
त्याच्या त्याचा रिसर्च प्रोजेक्ट रिसर्च पेपर जो आहे त्याचं किंवा जर्नलचं टायटल राईट करायचं आहे, बुकचं नाव नंतर राईट करायचं आहे आणि त्याच्यानंतर जर वेबसाईट असेल तर ते तुम्ही देऊ शकता. मग वेबसाईटमध्ये तुम्ही कोणकोणत्या लिंक घेतलाय ते डायरेक्टली वेबसाईटमध्ये जाऊन तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. सो हा शेवटचा जो आहे तुम्ही रेफरन्सेस पॉईंट राईट करताना घ्यायचा आहे. सो एपीए कसं राईट करायचं कळालं. पहिलं ऑथरचं नाव घ्यायचं, त्याच्यानंतर इयर घ्यायचं, त्याच्यानंतर टायटल घ्यायचं, त्याच्यानंतर जे जर्नल्स असेल किंवा बुक्स असेल त्याचं नाव घ्यायचं आणि वेबसाईट असेल TOIS साठी तर ते देऊ शकतं. ठीक आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवा. हे खाली एक्झाम्पल दिलेले आहेत मी. हे एक्झाम्पल तुम्ही लक्षात घ्या कसं राईट करायचं आहे. म्हणजे मी सरमानचा पेपर होता तर मार्केटिंग मॅनेजमेंट होतं, बुक होतं पिअर्सनचं. तर हे घेतलं. त्याच्यानंतर पाटीलचं पेपर होता 2023 मध्ये कस्टमर बिहेवियर इन ऑनलाईन शॉपिंग. हा पेपरचं टायटल होता आणि जर्नल कोणता इंडियन जर्नल ऑफ मार्केटिंग. ठीक आहे. मग कोणत्या पेजवरती वगैरे ते टाकलं. त्याच्यानंतर RBIची मी काही रिपोर्ट घेतले असेल. RBIचा रिपोर्ट होता कधीचा होता 24चा. काय होता डिजिटल पेमेंट ट्रेंड्स इन इंडिया. मग कुठून घेतला, वेबसाईट कोणती होती, मग RBIची जी वेबसाईट होती मी तिथे टाकली. सो रेफरन्सेस राईट करताना हा फॉर्मॅट वापरा. ठीक आहे. आता काही शेवटच्या गाईडलाईन्स आहेत. ज्यावेळेस तुम्ही रिसर्च प्रोजेक्ट राईट करणार आहात तर तुम्ही A4 साईज सिलेक्ट करायचा आहे. काही मुलं A3 A5 पेज किंवा लिगल वगैरे वापरतात. तर ते न वापरता तुम्हाला पेज सिलेक्ट करताना काय करायचं आहे, A4 साईज सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुमचा जो फॉन्ट असेल तो 12 साईजचा असेल. फॉन्टची साईज जी असेल ती 12 असेल. रेग्युलर आणि जस्टिफाय सिलेक्ट करायचं आहे. काही सिलेक्ट करताना काय करतात, सेंट्रल अलाइनमेंट सिलेक्ट करतात. सेंट्रल अलाइनमेंट आपल्याला कुठे सिलेक्ट करायची आहे, ज्यावेळेस तुम्ही काही कविता वगैरे लिहिणार असाल ना त्यावेळेस तुम्ही सेंट्रल अलाइनमेंट ठीक आहे. किंवा तुमचा जो टेबल आहे टेबलचं फॉर्मॅट वगैरे जे असेल ना ते क्लिअर करण्यासाठी सेंट्रल अलाइनमेंट ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही पॅराग्राफ राईट करताय तर एकदम प्रॉपर फॉर्मॅटमध्ये यायचं आहे. कुठे स्पेस कमी जास्त दिसायला नको. तर त्याच्यासाठी काय करायचं, जस्टिफाय अलाइनमेंट सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो लाईन स्पेसिंग असेल तो 1.15 असेल. ठीक आहे. तो याच्या नुसारच तुम्ही काय करायचं, पेपर फॉर्मॅट करायचा आहे. त्याच्यानंतर मार्जिन जे असेल टॉपला किती सोडायचे आहे, 0.8ची सोडायची आहे. लेफ्ट मार्जिन किती सोडणार, 1ची ठेवायची आहे आणि राईटची काय करणार 5 इंचेस 0.5ची ठेवायची. ठीक आहे. मग 1 एक्स्ट्रा लाईन स्पेसिंग शुड बी लेफ्ट इन बिटवीन द पॅराग्राफ. 2 पॅराग्राफच्या मध्ये काय करायचं आहे, तुम्हाला 1 लाईन स्पेसिंग सोडायचं आहे. त्याच्यानंतर आहे ऑल चॅप्टर्स होल्डिंग आर टू बी सेंटर इन द फ्रंट ऑफ द टाइम्स इन न्यू रोमन 14ची साईज घ्यायची आणि बोल्डमध्ये. ज्यावेळेस तुम्ही चॅप्टरचं नाव लिहिणार आहात तर सेंटरमध्ये घ्यायचं आहे. सेंटरमध्ये घेतल्यानंतर सेंट्रल अलाइनमेंट सिलेक्ट करायची आणि तिथे काय करायचं, फॉन्ट किती वापरायचा, 14चा वापरायचा आणि बोल्डमध्ये करायचं. ठीक आहे. सगळ्या हेडिंग जे आहेत ते पण काय आहेत 12 मध्ये ठेवायचे आहेत. बाकीच्या ऑल अदर हेडिंग 12 फॉन्ट साईज ठेवायचं आहे. टाइम्स न्यू रोमनचा फॉन्ट येईल आणि बोल्डमध्ये ठेवायचं आहे. आणि सब सेक्शनच्या जे हेडिंग जे आहे शाल बी इन टाइम्स न्यू रोमन साईज 12 ठेवायची आणि बोल्ड आणि इटॅलिक मध्ये राईट करायचं. तो असा तुमचा रिसर्च प्रोजेक्टचा फॉर्मॅट राहील. ठीक आहे. इथपर्यंत काही डाऊट्स आहे का तुम्हाला काही?